या परिसंवादासाठी उपस्थित डॉक्टर अवंतिकाताई टोळे यांचा स्वागत सन्मान करण्याची विनंती मी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटुकले सरांना करतोय. जय. आजच्या उद्घाटन सत्रातले दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम कीर्तन या परंपरेबद्दल परिसंवाद. तर या परिसंवादाचे सर्व सूत्र मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले सरांना विनंती करतो की त्यांनी याची सूत्र स्वीकारावीत आणि या परिसंवादाचं संचालन करावं. भगवान वेदव्यास आणि महर्षी नारद यांना वंदन करून आता आपण या परिसंवादाची सुरुवात करूया. आजच्या परिसंवादाचे एक पाहुणे डॉक्टर अभय टिळक काही त्यांच्या व्यस्ततेमुळं आज उपस्थित राहू शकणार नाही आहे, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आजचा जो विषय आहे त्याच्यावर मगाशी आपण उद्घाटन कार्यक्रमामध्ये चर्चा झालेली आहे, परंतु तो थोडा विस्तारानं त्याच्याबद्दल बोलावं आणि अशा उद्देशानं आता आपण या परिसंवादाची सुरुवात करणार आहोत. या परिसंवादाचं स्वरूप आता अशा प्रकारचं असणार आहे की जो आपला मुख्य विषय आहे त्याची थोडक्यात मी ओळख करून देतो आणि त्यानंतर त्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वक्त्यानं एक 10 मिनिटं बोलणं असं अपेक्षित आहे आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोप याचा डॉक्टर कल्याणीताई नामजोशी करतील. अशा पद्धतीचं परिसंवादाचं स्वरूप आहे. पण परिसंवादात सुरुवातीला पण अध्यक्षीय समारोपाच्या आधी पण तुम्हाला एकदा थोडा विषय मांडायचा आहे आणि मग पुन्हा सगळ्यांचा एक आढावा घेऊन समारोप असं थोडक्यामध्ये आपण हे करूया. साधारण एक 60-70 मिनिटाचा हा कार्यक्रम आपण अशा पद्धतीने करूया. खरं तर आजच्या ज्या काही फार मोठ्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्यांकडं आपण अजिबात गांभीर्यानं बघत नाही आहे, अशा प्रकारची एक स्थिती आहे असं आपल्याला सगळ्यांना आढळतं. म्हणजे एका बाजूला अत्यंत प्रगत होत असलेला समाज, एका बाजूला अत्यंत मॉडर्न होत असलेला समाज, एका बाजूला वैश्विक स्तरावर जाणारा समाज. म्हणजे खरं तर आज एका बाजूला 2047 साली विकसित भारताचं असं स्वप्न आपल्या माननीय प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांसमोर मांडतायत, परंतु त्याच वेळेला ज्यावेळेला आपण समाज जीवनाकडे आपण पाहतोय तर ते समाज जीवन, समाज मानस हे एका अद्भुत पद्धतीनं गोंधळलेल्यासारखं किंवा बावचळलेल्यासारखं किंवा हतबल झाल्यासारखं असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खरं तर अनेकदा भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असताना आज आम्ही त्या संदर्भात अनेक प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, मास्टर कोर्सेस चालवतो. आज 10,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आमचे अभ्यासक्रम पूर्ण केले आणि मला तुम्हाला त्यातले काही अनुभव सांगायचे या निमित्तानं या विषयासंदर्भात बोलताना की आमच्या या अभ्यासक्रमातली सगळ्यात तरुण जी विद्यार्थिनी आहे त्यांचं वय होतं 87 वर्ष. म्हणजे 87व्या वर्षी त्यांनी मी म्हटलं की माताजी आप इसमें क्यों ॲडमिशन ले रही है. त्या चंदीगडच्या एक रिटायर्ड IAS ऑफिसर. तर मी म्हटलं तो त्याला त्यांनी मला उत्तर दिले की आय वॉज हंटिंग फॉर दिस नॉलेज थ्रू आउट माय लाईफ बट आय वॉज इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अँड इन अ सुपेरियर लेवल. तर मला अनेकदा ह्याची इच्छा असून सुद्धा मला शिकता आलं नाही आणि आज तुम्ही म्हटलं ये सब सही है लेकिन अभी 87 एज में इसको पढ़ के क्या करोगे. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, ते मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो की शिक्षण हे केवळ त्यातून मला काय मिळेल यासाठी शिकायचं नसून त्यातून माझं जीवन, माझं मन, माझी बुद्धी, ज्याला पंचकोशात्मक व्यक्तिमत्व आपण म्हणतो, आपल्या स्वतःचं म्हणजे आत्ताचं सगळं जीवन हे केवळ त्या स्थूल शरीराशी, अन्नमय कोशाशीच निगडीत झालेलं आहे. आणि माणसं जीवनामध्ये म्हणजे अनेकदा आपण पाहतो की 4 पुरुषार्थ वगैरे हे सुद्धा माहिती आहे. 4 वेदांची नावं सुद्धा आई वडिलांना माहीत नाही, मुलांना तर माहीतच नाही, खूप पुढची गोष्ट आहे.
जीवन म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो, की माणसं हल्लीच्या काळामध्ये जीवन जगतात ती केवळ एकाच कारणासाठी, की ती मरत नाहीत. रोज सकाळी उठल्यावर लक्षात येतं, की अरे बापरे! मी जिवंत आहे आणि मग मी जिवंत आहे म्हणून मला जगायला पाहिजे म्हणून केवळ जगत राहायचं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही एक अतिशय अद्भुत अशी घडी आपल्या जीवनाला बसवून दिली. परंतु आज मला केवळ आणि केवळ अर्थ आणि काम हेच पाहिजे. अर्थ कामाच्या गटारामध्ये लोळणं म्हणजेच स्वर्गीय सुख, म्हणजेच मोक्ष, अशा प्रकारची एक धारणा तयार झाली. कुणाला धर्म नको, धर्म म्हणजे बंधनं वाटतात. मोक्षाचा तर काही पत्ताच नाहीये. मोक्ष या संकल्पनेचा स्पर्श सुद्धा नाही. म्हणजे अनेकदा काही लोक असंही विचारतात, की जसं महाबळेश्वर आहे किंवा उटी आहे, मसुरी आहे, तसं मोक्ष नावाचं काही डेस्टिनेशन आहे का? आणि तिथं काही ॲडव्हान्स बुकिंग करून आम्हाला जाता येईल का? किंवा काही आर्थिक गोष्टीने त्याची तजवीज करता येईल का? इतका मानसिक स्तर, बौद्धिक स्तर हा खालच्या स्तराला आलेला आहे. याचबरोबर जे जीवनाचे 4 आश्रम आपल्याला सांगितले गेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पण आज गृहस्थाश्रम कुणाला सोडायचाच नाही. आमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता अमिताभ बच्चन हा या वयात सुद्धा म्हणतो, की मला अजून काम करायचं राहिलंय. मला एवढा मोठा नाही, माझं अजून काही माझ्या इच्छा पूर्ण आहेत. म्हणजे मला कुठं थांबायचं हे आदर्श ठरवणारे लोकच आता डोळ्यासमोर नाहीत. म्हणजे अशा वेळेला विशेषतः मला नारायण मूर्तींचं उदाहरण किंवा सुधा मूर्तींचं उदाहरण अतिशय विलक्षण वाटतं, की नारायण मूर्तींचा काल पण मी एक इंटरव्ह्यू बघितला, की ते म्हणतात, की नाही अभि आता थांबलं आणि मग ते इन्फोसिसमधनं बाहेर पडले. ते आता वेगळ्या पद्धती म्हणजे एका अर्थाचा वानप्रस्थाश्रम त्यांनी दाखवला. परंतु आज सर्वसामान्य माणसांच्या समोर, विशेषतः युवकांच्या समोर जे काही आदर्श आहेत ते आदर्श शिका, पैसे मिळवा, कसेही पैसे मिळवा. आज ज्या वेळेला म्हणजे त्या कराडाचं नाव वाल्मिक काय आहे, हा सुद्धा एक मोठा आज आता जे काही सध्या प्रकरण गाजतंय आपण सगळेजण की इतक्या भयानक पद्धतीनं एखादं म्हणजे खरं तर महाराष्ट्राची किंवा भारताची संस्कृती अशा ठिकाणी अशा घटना घडू शकतात का, काही भाष्यच करता येत नाही. म्हणजे आज सुद्धा जे काही सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय आणि या लाडक्या बहिणी आणि ज्या काही योजना चाललेल्या आहेत, या सगळ्यातनं खरोखर काय निष्पत्ती होणार आहे. आणि सगळेजण केवळ म्हणजे कुठल्याही म्हणजे समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या हिताचा कुठलाही विचार न करता केवळ मला काय मिळतंय त्यातनं असा सातत्यानं विचार करणं, किंवा 8वी 9वी 10वी पर्यंत जे काही शिक्षण यांनी काढलं की पुढे ढकलत राहा सगळ्यांना. आणि अशातनं कशा म्हणजे ज्यांची बौद्धिक क्षमता संपलेली असेल, मानसिक क्षमता संपलेली असेल, सर्व प्रकारच्या क्षमता नष्ट झालेले असे हे युवक निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे का? आणि मग काय म्हणजे अनेकदा मी असं म्हणतो, की संपूर्ण जगात सगळ्यात तरुण असलेला आपला देश हा संपूर्ण जगावर उद्या राज्य करणार आहे. पण तोच तरुण किंवा तोच युवक हा मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सर्व दृष्टींनी खालच्या निम्न स्तरावर जावा अशा प्रकारचे प्रयत्न होत नाहीयेत का? आज कपिल शर्मा शो सारखा किंवा ते हास्य जत्रासारखं ज्याला लोक पाहतात आणि घरामध्ये त्याचा आनंद घेतात, घरातले सगळे लोक टाळ्या वाजवतात, त्याला मला समजत नाही की कशाचा आनंद घ्यावा, कशाला टाळ्या वाजवाव्यात हे सुद्धा अजिबात समजत नाही. अशा प्रकारची आता समाजाची एक स्थिती झालेली आहे. आणि मी अनेकदा असं म्हणतो, म्हणजे विश्व मराठी परिषदेच्या या आमच्या मूळ संकल्पनेमध्ये मी नेहमीच म्हणतो, की मराठी माणसाची नेहमी चेष्टा केली जाते. तो अवगुणी आहे, तो म्हणजे खेकडा आहे, तो एकमेकांचे पाय ओढतो वगैरे वगैरे वगैरे. तर मी नेहमी असं म्हणतो, हो आम्ही अवगुणी आहोत, जगातले सगळे दुर्गुण आमच्यामध्ये आहेत, आता पुढं काय करायचं ते सांगा. सगळ्यांनी आमच्या अवगुणांची व्याख्या करण्याचं कॉन्ट्रॅक्टच घेतलंय की काय, असं अनेकदा मला वाटतं. ओके आहे सगळं, आज आम्ही अगदी रसातळाला पोचलोय, आज पुढे जाण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे यावर खरं तर मंथन केलं पाहिजे. महाभारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या, महाभारतामध्ये द्रौपदीचं जे काही वस्त्रहरण झालं ते खरं होतं का खोटं होतं याच्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा आणि याच्यावर संशोधन करण्यापेक्षा किंवा
रामदास स्वामींच्या न झालेल्या लग्नातल्या पत्नीच्या दुःखावर कादंबरी लिहिण्यापेक्षा रामदास स्वामींच्या जीवनातलं जे काही सार आहे, स्वामी समर्थांच्या जीवनातलं जे काही सार आहे, ते मी माझ्या जीवनात कसं आचरणात आणू शकतो याच्याकडे पाहणं ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी समाजामध्ये एक आत्यंतिक प्रकारची दांभिकता निर्माण झाली आहे आणि त्या दांभिकतेला म्हणजे सगळंच आम्हाला गुडी वाटतं, कशात आम्हाला काही चूक वाटतच नाही, कुणालाही ठाम मतं घेता येत नाही, स्वतःचं ठामपणानं एखाद्या गोष्टीच्या मागं उभं राहता येत नाही, ही फार मोठी समस्या आहे. अशा वेळेला युवकांकडं म्हणजे आजच्या युवकांचा याच्यात दोष आहे का? अजिबात नाही आहे. पण ते युवक म्हणजे युवकांचं पण आज ज्याला प्रचंड प्रमाणात आपण कौतुक करतोय की आजची युवा पिढी अतिशय बुद्धिमान आहे, अतिशय हुशार आहे, अतिशय शार्प आहे आणि ती शिक्षण करून नोकरीला लागल्याबरोबर तिला जेवढा पगार मिळतो, जेवढा त्याच्या वडिलांना रिटायरमेंटला मिळत होता, अशा प्रकारची परिस्थिती. आता ही समाजातल्या फक्त काही टक्के लोकांच्या बाबतीत असं घडतं, सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही. परंतु असे हे युवक फार हुशार आहेत, ही एका बाजूला आपण धारणा करतो. त्याला दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की यांची सगळी हुशारी, यांची सगळी बुद्धिमत्ता ही त्या गुगल मावशीवर अवलंबून आहे. ती गुगल मावशी सांगते म्हणून यांच्याकडे हुशारी आहे. आणि मी म्हणतो त्याप्रमाणे की पूर्वी कसं व्हायचं की आपण पुस्तकं वाचायचो, कीर्तनं प्रवचनं ऐकायचो. त्यामुळं एखाद्या व्यक्तीनं एखादी गोष्ट सांगितल्यावर त्याच्यावर विचार करणं, चिंतन करणं, मनामध्ये त्याचं चित्र उभा करणं, कल्पना करणं, अशा प्रकारच्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी घडायच्या त्या या मीडियानं नक्की मारून टाकलेल्या आहेत. सगळं तुम्हाला व्हिज्युअल जे काही आहे ते तुम्हाला डायरेक्ट दिसतंच समोर. त्यामुळे तुम्हाला विचार करण्याची, चिकित्सा करण्याची, विश्लेषण करण्याची संधी आजच्या युवा पिढीला अजिबात मिळत नाही. अशा प्रकारची आत्ता एक परिस्थिती आहे. विशेषतः आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला NEP म्हणतात, न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा त्याला आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतात, त्याच्या अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा यांचं शिक्षण आपल्या लोकांना दिलं पाहिजे, युवकांना दिलं पाहिजे, याचा आग्रह केंद्र सरकार करते, शिक्षण मंत्रालय करते. आणि त्याद्वारे म्हणजे भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आमचं सुरू आहे, ते त्याचद्वारे सुरू आहे. आज संपूर्ण जगामध्ये पाश्चात्य ज्ञानपरंपरांनी जी काही विकासाचे मापदंड निर्माण केलेत ते संपूर्ण जगाला विनाशाकडे नेणार आहेत. आज ज्या अमेरिकेला द ग्रेट अमेरिकन ड्रीम असं आपण म्हणतो, ती अमेरिका पूर्णपणे कर्जाच्या विळख्यात आहे. डॉलरायझेशनचं एवढं मोठं संकट संपूर्ण जगासमोर आहे. ज्या युरोपचं एवढं आकर्षण आहे, त्या युरोपमधल्या इकॉनॉमी धडाधड कोसळत आहेत. एक जर्मनी किंवा काही एक 2-4 जर देश सोडले तर सगळ्यांची आर्थिक स्थिती अतिशय भयानक आहे. आणि जिथं जाऊन आम्हाला प्रगतीची दारं उघडतील असं वाटतं किंवा प्रत्येकाला वाटतं की आमच्या मुलांना आम्ही परदेशात पाठवतो, तर आज संपूर्ण जग एका बावचळलेल्या स्थितीत आहे. मग ते ग्लोबल वॉर्मिंग असू दे, ग्रीन हाऊसचा इफेक्ट असू दे, टेररिझम असू देत, युद्ध असू देत, जीवनमान संपूर्ण जगातलं विशेषतः अब्राहमिक रिलिजन्सचं जे काही आक्रमण आहे, इस्लामचं जे काही आक्रमण आहे, ख्रिश्चॅनिटीचं जे आक्रमण आहे, त्याच्याशी बोलायला सुद्धा आपल्याला भीती वाटते. पण ते आक्रमण म्हणजे कालच मी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये बसलो होतो, त्याला धर्म सिव्हिलायझेशन फाउंडेशनचे US मधले प्रमुख डॉक्टर श्रीकांत पालकर आले होते. आणि प्रदीप दादा रावत आमचे दादा तिथं बसलेले होते, आम्ही चर्चा करत होतो. तर त्यांनी विषय मांडला की द डिफरन्स बिटवीन टॉलरन्स अँड अँटी टॉलरन्स. So we are talking about the challenge of anti-tolerance. पण मग टॉलरन्स लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्या जर अँटी टॉलरन्सकडं, असहिष्णुतेकडं लक्ष दिलं नाही तर हे सहिष्णू लोक जिवंतच राहणार नाहीत. टॉलरन्स सोसायटी विल नॉट प्रिवेल जर त्यांनी यांच्याबरोबर संघर्ष केला. अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आणि त्या समस्या म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कीर्तन किंवा धार्मिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी, यातून हिंदू समाजानं म्हणजे हिंदू समाज मुळातच भोळा आहे, श्रद्धाळू आहे, पण त्यानं बावळट बनता कामा नये. त्यानं तर्क लावला पाहिजे, त्यानं बुद्धीचा वापर केला पाहिजे. विशेषतः युवकांनी, आज आता सगळे तर म्हणतात युवकांना प्रत्येक गोष्टीला कारण द्यायला लागतं.
ते कारण नक्की द्यायला पाहिजे, पण त्याला पण एक मर्यादा पाहिजे. जे सायन्सला सुद्धा लिमिटेशन्स आहेत या आपण समजून घ्यायला पाहिजेत. या सगळ्या एकंदरीत परिप्रेक्ष्यामध्ये मला असं वाटतं, की युवकांनी या भारतीय ज्ञानपरंपरा आत्मसात केल्या पाहिजेत. आज मी मगाशी म्हणत असं, की 4 वेद कुणाला सांगता येत नाहीत. उपवेद तर उपवेद आहेत हे सुद्धा अनेकांना माहीत नाहीये. वेगवेगळी दर्शन आहेत, वेगवेगळी पुराणं आहेत. एवढ्या ज्ञानपरंपरा मगाशी मी म्हणत होतो की पाश्चात्य ज्ञानपरंपरांनी संपूर्ण जगाला एका विनाशाच्या उंबरठ्यावर आणले. अशा वेळेला संपूर्ण जगाला जी काही आशा आहे ती केवळ आणि केवळ भारतीय ज्ञानपरंपरावर आहे. 14 विद्या आणि 64 कला. अनेकदा असं सांगितलं गेलं की भारतीय ज्ञान किंवा भारतीय जी काही सगळी विद्वत्ता आहे ती म्हातारपणानंतर अभ्यास करण्याजोगी आहे. तिचा माझ्या जीवनाशी काही संबंध नाही. 60 नंतर 70 नंतर ज्यावेळेला सगळं शरीर थकलेलं आहे आणि ज्यावेळेला जायची वेळ आलेली आहे त्यावेळेला त्याचा अभ्यास करा, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं. खरी तर गंमत अशी आहे की ती 16व्या वर्षीच शिकलं पाहिजे. पत्राद्वारे दासबोधाचा अभ्यास 16व्या 18व्या वर्षीच पूर्ण केला पाहिजे. पूर्वीच्या काळी गुरुकुलातून बाहेर पडणारा जो विद्यार्थी होता त्याच्या समोर त्याच्या क्षमता काय आहेत, त्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे, त्याला काय करायचंय याचं क्लिअर कट पिक्चर असायचं. आज लोक 50व्या 60व्या वर्षी सुद्धा म्हणतात की आम्ही जगतोय पण काय करायचं काय माहीत नाही, आम्हाला आनंद कशात आहे तो माहीत नाही. अशाला मला असं वाटतं की युवकांनी या आपल्या ज्या प्राचीन परंपरा आहेत, कथा परंपरा असू देत, सूत परंपरा असू देत, कीर्तन परंपरा असू देत, प्रवचन परंपरा असू देत, या संदर्भामध्ये करिअर म्हणून त्यांचा विचार करा. विशेषतः डिजिटल माध्यम, आज यूट्यूब चॅनल जर तुम्ही पाहिलं, म्हणजे माझे एक मित्र, तुमच्यापैकी काही लोकांना त्यांचं नाव नक्की माहीत असेल, ते म्हणजे भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर हे सुरुवातीला केवळ ते काही लेख लिहायचे किंवा काही ब्लॉग लिहायचे, पण ज्यावेळेला त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केला आणि आज त्यांना जो काही प्रतिसाद मिळाला, तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की कीर्तनकार, कथाकथन किंवा प्राचीन भारतातल्या या ज्या ज्ञान परंपरा आहेत त्यांचं डिजिटल कंटेंटमध्ये निर्माण करणं आणि ते हजारो लाखो लोकांपर्यंत नेणं, ते मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला करता येईल काय, अशा पद्धतीनं विचार करणं, अशा दृष्टीनं मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं, विचारमंथन होणं हे अतिशय आवश्यक आहे. आज या प्रास्ताविक थोडं माझं लांबलं, त्याबद्दल मला क्षमा करा, परंतु हा विषयच असा आहे की त्याच्या संदर्भात किती बोलावं आणि काय बोलू नये अशी थोडीशी अवस्था होते. तर या संदर्भामध्ये या आजच्या या खरं तर काळामध्ये, म्हणजे आज आपले जे मान्यवर सगळे आहेत त्यांचा या डिजिटल टेक्नॉलॉजीशी त्यांचा संबंध आहे. डॉक्टर अवंतिकाताई टोळे या सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन त्यांचे क्लासेस चालतात. जगभरातनं अनेक लोक त्यांचा अभ्यास करतात. तर त्या सगळ्यांचा मला असं वाटतं आपण त्यांच्या अनुभवाचा इथं आपल्याला चांगला उपयोग होईल आणि ते या प्राचीन ज्ञानपरंपरांशी, कीर्तन, कथाकथन या कलांशी पण जोडलेले आहेत. त्यांचा वेद, उपनिषद किंवा ज्याला श्रौत साहित्य, श्रुती आणि स्मृती साहित्य किंवा क्लासिकल लिटरेचर आपण म्हणूया, त्याचाही त्यांचा अभ्यास आहे. आणि त्याचबरोबर आधुनिक जगामध्ये आत्ता काय घडते, आदरणीय डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, मगाशी त्यांच्या बोलण्यातनं आपण पाहिलंच की त्यांचा सुद्धा जो काही आवाका आहे म्हणजे तो इतका मोठा आहे आणि माझ्यासाठी तर तो खऱ्या अर्थानं कल्याणकारी असाच आहे. कल्याणीताईंना भेटणं ही जीवनामधली एक अद्भुत घटना असते. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मी आवाहन करीन की तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्याला कल्याणीताईंना त्रास द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून अधिकाधिक आपल्या पदरात काही पाडून घ्यायला पाहिजे. आपलेपणाबद्दल मी काही सांगायची गरज नाही, पण एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आज आम्ही इतके वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतोय. तर आज सगळेजण आणि सुहास बुवा वझे आज आपल्याबरोबर आहेतच. तर मी सुरुवातीला आत्ता विनंती करतो की या संदर्भामध्ये डॉक्टर अवंतिकाताई टोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय, एखाद्या नंदादीपाप्रमाणे सदैव तेवत राहून आम्हा सगळ्यांवर कृपा करणाऱ्या आमच्या कल्याणीताई नामजोशी, अनन्वय अलंकाराचं उत्कृष्ट उदाहरण असलेले आमचे चारुदत्त बुवा आफळे, म्हणजे बुवांसारखं दुसरं कोण तर बुवाच, आणि एका ध्येयानं
एक ध्येय समोर ठेवून त्यात आम्हा सगळ्यांना समाविष्ट करून घेणारे आमचे पाटुकले सर आणि कीर्तनव्रती वझेबुवा, या सगळ्यांना वंदन करून एका आधुनिक काळातल्या कीर्तनकाराचं प्रतिनिधित्व करणारी म्हणून मला आज इथं आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम माझ्या या युवा कीर्तन वर्गाचं मी अभिनंदन करू इच्छिते, जे गोव्याहून इथे कीर्तन करण्यासाठी इथे आलेले आहेत. संस्कृत भाषेत एक मोठं सुंदर सुभाषित आहे, वार्धक्ये तीर्थयात्रां कर्तुमिच्छन्ति मूढाः. याचा अर्थ वृद्धापकाळी तीर्थयात्रा करतात ते मूर्ख नाही, करू इच्छितात ते मूर्ख. कारण पुढचा क्षणाचा आपल्याला या काळात किंवा कुठल्याही काळात भरवसा देता येत नाही. त्यामुळे कीर्तन, प्रवचन बघूया जमतंय का 60 नंतर, आत्ता आमचं वय नाही, असं विचार करणाऱ्या काळात तुम्ही इतक्या लहान वयात हे कीर्तनाचं व्रत घेतलेलं आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करू इच्छिते. वयाच्या 11व्या 12व्या वर्षी जेव्हा मी कीर्तनाला सुरुवात केली, तेव्हा आपळे बुवा मोठ्या मोठ्या कीर्तनकारांसमोर जाऊन बसायचं, त्यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा, ज्या काही नोट्स काही समजतात ते लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा. असा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा मी 6वीला होते आणि मग पुढे 10वीत गेल्यानंतर भगवंताची कृपा, त्यामुळे अभ्यासातही बऱ्यापैकी हुशार होते आणि 85% गुण मिळाल्यानंतर सामान्यतः शास्त्र किंवा सायन्स घेऊन पुढे इंजिनियर, डॉक्टर व्हावं असं सगळे नातेवाईक म्हणत असताना आणि नवे नवे माझीही तीच इच्छा असताना माझ्या वडिलांनी मला कला शाखेत घातलं आणि त्यांच्या पुढे काही म्हणण्याची माझी सोय नव्हती आणि काय त्याचं प्रत्युत्तर द्यावं तेवढी अक्कलही नव्हती. पण कला शाखेत जेव्हा मी गेले आणि त्याच्यानंतर आज मागे वळून 26 वर्ष झाल्यानंतर मागे वळून बघितलं, तेव्हा मला कळलं की माझ्या वडिलांचा तो निर्णय का योग्य होता. आणि त्यांनी माझ्यासाठी उच्चारलेलं एक वाक्य तेवढंच तुम्हाला सांगते. त्यांनी 10वीच्या ॲडमिशनच्या वेळेला कला शाखा घेतल्यावर मला सांगितलं, या जगात इंजिनियर कमी पडलेत तर अमेरिकेहून आणता येतील, डॉक्टर कमी पडलेत रशियातून आणता येतील, शास्त्रज्ञ कमी पडलेत जपानहून आणता येतील, पण कीर्तनकार कमी पडलेत तर आणायचे कुठून? कीर्तनकार कुठून आणायचे हा प्रश्न जेव्हा त्यांनी माझ्यासमोर मांडला, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझं हे जीवन आहे असं मी समजते. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. पशु ज्याप्रमाणे जगतो त्याचप्रमाणे जर आपण जगलो तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय राहायचा? आणि हा उदात्त विचार घेऊन ज्या क्षणी तुम्ही बाहेर पडलात त्या क्षणी मला इंग्रजीत सांगावं असं वाटतं, येस यू आर स्पेशल. हे जे 22 माझ्यासमोर कीर्तनकार उपस्थित आहेत, तुम्ही सगळे विशेष आहात का? कारण भगवंतांनी तुमची निवड केलेली आहे. भगवंतांनी स्पेशली विशेष करून तुम्हाला निवडलंय तुमच्या हातून हे कार्य व्हावं याकरता. आणि कीर्तन हे व्रत म्हणून जेव्हा आपण घेतो त्या क्षणी त्या व्रताचं पालन आपल्याकडून कसं घेता येईल याच्याकरता उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्हाला वझेबुवांच्या रूपानं मिळतं आहे. आणि आपण जर का हे कार्य केलं नाही, आपण जर हा विचार पुढे नेला नाही तर हे करेल कोण हा फार मोठा प्रश्न आहे. जसं पाटुकले सरांनी सांगितलं, 4 वेदांची नावं सुद्धा माहिती नाहीत, उपनिषदांची नावं माहिती नाहीत, पुराणांची नावं माहिती नाहीत, रामायण कुणी लिहिलं हे माहिती नाही. हे सगळं का होतंय? हा समाज रसातळाला का जातोय? याचं एकच कारण आहे, जेव्हा मुळापासून एखादी फांदी दूर होते त्या क्षणी तिचं अधःपतन व्हायला सुरुवात होतं.
मग आपलं मूळ काय? जसं भागवतातला एक श्लोक मला इथे या प्रसंगी आठवतोय. यथा तरोर्मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा. जेव्हा एखाद्या झाडाचं संगोपन आपल्याला करायचं असतं तेव्हा आपण पाणी घालतो. पाणी कुठं घालतो? मुळाला घालतो का प्रत्येक पानाला लावतो, प्रत्येक फुलाला लावतो, प्रत्येक फळाला लावतो? नाही. मुळाला जेव्हा मशागत केली जाते, मुळाची जेव्हा काळजी घेतल्या जाते, मुळाला जेव्हा पाणी घातल्या जातं, प्रत्येक फळाला, फुलाला, पानाला आपोआप ज्या पद्धतीनं पाणी मिळतं, तसंच जोपर्यंत मूलभूत असलेला तो परमात्मा प्रत्येकाच्या घटपटाच्या ठाई आणि त्याच्या संस्कृतीच्या रूपानं, धर्माच्या रूपानं तिथे तो विराजमान आहे, त्याचं विस्मरण जेव्हा होतं तेव्हा वरून कितीही मलमपट्टी केली तरीही ती फांदी जगू शकत नाही. अगदी त्याच प्रकारे ज्या प्रसंगी आपण आपल्या धर्मापासनं इंग्रजी शिक्षण व्यवस्थेमुळे म्हणा, कारण ती शिक्षण पद्धतीच अशा पद्धतीने घडवल्या गेली होती की आपण शरीरानं फक्त हिंदू राहावं आणि आपलं बुद्धी ही पूर्णतः इंग्रजांप्रमाणे चालावी. म्हणून आम्हाला उपनिषदं शिकवल्या गेली नाहीत, आम्हाला शास्त्रज्ञान दिलं गेलेलं नाही. तर नुसतं शरीरानं आम्ही वैदिक म्हणून किंवा आध्यात्मिक म्हणून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला आता अशी परिस्थिती आहे की पाश्चात्यांनी केलेलं वेदांचं अध्ययन आम्ही त्यांच्या माध्यमातून शिकतोय. पाश्चात्यांनी जी ट्रान्सलेशन्स करून ठेवली, जे भाषांतर, ते प्रमाण मानायचं आणि मग त्याच्यातनं आम्ही अभ्यास करायचा, अशी इथपर्यंत आमच्या समाजाची अवनती झालेली आहे. पुढचा काळ हा अतिशय भयानक आहे आणि म्हणून अशा प्रसंगी कथाकार, कीर्तनकार हे सगळे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. एवढी फार मोठी जबाबदारी तुमच्या लहान खांद्यांना पेलायची आहे. मग ती पेलायची म्हटलं तर त्याच्यासाठी आपली साधना वाढवणं, जसं वझे सरांनी सांगितलं, वझे बुवांनी सांगितलं की सामाजिक उपासना वाढवायची असेल तर वैयक्तिक उपासना वाढली पाहिजे. आपलं आचरण, आपलं अध्ययन, आपली उपासना याच्यावर जेव्हा आम्ही लक्ष केंद्रित करू तेव्हा आमच्याकडून जे कार्य होणार ते भगवत कृपेचा आशीर्वाद लेऊन होणारच आहे. आपलं कार्य यशस्कर होणारच आहे. आणि सुदैवानं आपल्या हातात तत्वज्ञानाचं, यंत्राचं पाठबळ आहे. आज बरेच ग्रंथ आमच्या मोबाईलवर आम्हाला उपलब्ध आहेत. त्यांचं अध्ययन व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायला हवेत. नाहीतर एखादी म्हण इंग्रजी भाषेत सांगितल्यावर चटकन समजते, पण तीच गोष्ट हजारो वर्षापूर्वी आमच्या सुभाषितकारांनी सांगितली ती आम्हाला माहितीच नसते आणि आम्हाला असं वाटतं वा वा, इंग्रज किंवा पाश्चात्य किती हुशार. अरे बाबा, पण चाणक्य वाच, शतकत्रयी वाच, भर्तृहरी वाच, तुला कळेल की या गोष्टी आधीच किती सुंदर दृष्टांताच्या आधारे अतिशय स्वच्छ आणि समर्पक शब्दात आम्हाला पटवून दिलेले आहेत. या दृष्टीनं आपलं अध्ययन व्हावं. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की या क्षेत्रात आपण आला आहात, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा. मग तंत्रज्ञानाचा वापर करताना कशा पद्धतीनं रील्स हिट होतात, 30 सेकंदाच्या, 1 मिनिटाच्या, 1.5 मिनिटाच्या, कमीत कमी विषयात जास्तीत जास्त आपल्याला ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये वेग नाही, टू द पॉइंट बोलून कसं आपलं म्हणणं पटवता येईल. मध्यंतरी मी एक माझ्या चॅनलवर एक सिरीज सुरू केली होती, पण माझ्या प्रवासांमुळे मला ती पुढे चालवता आली नाही. तर अष्टकम नावाची एक सिरीज काढली होती. अनेक अष्टकम म्हणजे वेगवेगळ्या देवतांची अष्टकं. मग त्यांचा अर्थ हे साधारण 5 मिनिटात सांगायचं. तर अशा प्रकारचं काही आपल्याला करता येईल का? एखादं सुभाषित घ्यायचं, त्याच्यावरचं 1 मिनिटाचा भाषांतर, या दृष्टीनं आपलं आणि आपल्या सहयोगी कीर्तनकारांचा कुठे काही फायदा होतो का, हे या दृष्टीनं आपण केलं तर तंत्रज्ञानाचाही उपयोग होईल आणि पॉझिटिव्ह कंटेंट क्रिएशन हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सर्वाधिक प्रत्येकाच्या हातोहाती असलेला जो फोन आहे त्याच्यावर आपण बघाल की माणसं वेड्यासारखी रील्स सरकवत 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 बसली असतात. तर हे निश्चितपणे करता येऊ शकतं. निगेटिव्ह कंटेंटला एकच उत्तर आहे, आपलं पॉझिटिव्ह कंटेंट त्याच्यावर टाकणं.
माझ्या बालबुद्धीप्रमाणे तुमच्याशी थोडाफार संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला. इथे अतिशय ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळी आता बोलायला प्रारंभ करतील. मी देखील त्यांना ऐकण्यास उत्सुक आहेत. मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छान पद्धतीनं खूप धन्यवाद अवंतिकाताई. मला वाटतं पॉझिटिव्ह कंटेंट हेच उत्तर आहे निगेटिव्ह कंटेंटला. रेषेबरोबर मारामारी करण्यापेक्षा आपली रेष मोठी ऐकणं हा शहाणपणा आहे. आणि तो जीवनाच्या प्रत्येकानं, तो कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल त्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आता आदरणीय प्राचार्य सुहासबुवा वझे यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. समोर असलेल्या सगळ्या मान्यवरांनाही माझा नमस्कार. वक्ता नारायण आणि श्रोता नारायण ही आपली परंपरा आहे. आज प्रत्येक कार्यक्रमाला श्रोत्यांची गरज खूप असते. नेमकं कीर्तन कुणा करता? मला वाटतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की कीर्तन फक्त बिदागी घेण्याकरता किंवा मी काहीतरी कोणीतरी आहे असं दाखवण्याकरता. हा जर भाव कीर्तन करायचा असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कीर्तन हे स्वतःची भक्ती वाढवत असताना समोरच्या श्रोत्याचीही भक्ती वाढवण्याकरता कीर्तन आहे, याची जाण खूप महत्त्वाची आहे. हे सगळं करत असताना आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार, आपल्या घरातलं कुटुंबातलं स्वास्थ्य, आपली मुलं, समाजाची मुलं, हे सगळं ध्येय, हे सगळं उद्दिष्ट मला वाटतं आपल्यासमोर असलं पाहिजे. नाहीतर असं होतं की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही उदाहरणं आपल्याला खूप कडे अशी पाहायला मिळतात. बोलतात एक, सांगतात एक आणि करतात एक नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे संतांनी आपल्याला स्वानुभवानं अनुभवानं आपल्या कृतीतून कार्यातून दाखवून दिलंय. त्यामुळे कीर्तनामध्ये आपल्यासमोर येणारी स्क्रिप्ट असेल, आख्यान असेल, कुठच्या कीर्तनकारांची कीर्तनाच्या पुस्तकातून आलेली माहिती असेल, हे बोलत असताना आपण यातले विचार आचरणात आणू शकतो का याची जाण सुद्धा कीर्तन करणाऱ्यानं करायला पाहिजे. नाहीतर पोपटपंची सुद्धा कीर्तन असता कामा नये. आज बरंच तेच होते की त्यांनी शिकवलं तेवढंच मी करणार नाही. मला वाटतं पूर्वीच्या काळी ज्यावेळी आम्ही कीर्तन शिकत होतो, मी स्वतः सुद्धा कीर्तन शिकत होतो, त्यावेळी कीर्तन शिकवणाऱ्या कीर्तनकाराला याकरता पूर्ण वेळ देणं शक्य नव्हतं. कारण त्या कीर्तनकाराची उपजीविका त्याच्यावरच होती. आपणही ती अपेक्षा धरत नव्हतो. त्यावेळी कधीतरी वेळ मिळेल त्यावेळी ते कीर्तन शिकवायचे आणि फक्त पाठ व्हायचं, तेवढ्यापुरतं एवढं आख्यान, एवढी चाल, अशी पद्धत, एवढ्यापुरतं ते सीमित आणि मर्यादित उरायचं. मला वाटतं त्यांची काही चूक नाही. त्यांचा प्रपंच, त्यांचं कुटुंब, त्यांचा प्रवास, त्यांची भ्रमंती, खूप धावपळ असायची, पण त्यांचं प्रेम होतं या कीर्तनावर आणि कोणीतरी शिकावं असं त्याला वाटत होतं. पण या गोष्टी जुळत नव्हत्या, अडचणी खूप येत होत्या. कारण पूर्ण वेळ कीर्तन करणं त्यावेळी सुद्धा शक्य नव्हतं. आजही तसं शक्य नाही. लक्षात घ्या, खूप कठीण आहे. तरी पण बऱ्याच लोकांनी शाळा, कॉलेज हे सगळं आपलं करिअर सांभाळून सुद्धा आज कीर्तनाकडे मुलं वळतायत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरून शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर्स आणता येतात, पण कीर्तन हे फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, लक्षात घ्या. आणि हे आपली भारतीय संस्कृती, आपली हिंदू संस्कृती, आपली संतांची संस्कृती टिकवण्याकरता कीर्तन हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. ते जतन करण्याचं कार्य तुमचं, आमचं आहे. बरं, कीर्तन फक्त कीर्तनापुरतंच मर्यादित आहे का? नाही. कीर्तन करण्याकरता आपल्याला इतर विषय, वेद वाङ्मय असेल, पुराण वाङ्मय असेल, साहित्य असेल, इतर कला असेल, संगीत असेल, आरोग्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचं असेल, समाज प्रबोधनाची आणि इतर माध्यमं आहेत, साक्षरता असेल, समाज एकत्रीकरण असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मला वाटतं कीर्तनकाराला असणं खूप गरजेचं आहे.
सगळा समाज, विशेषतः जातीपातीतील भेदभाव, मला वाटतं मी लोकांना सांगण्यापेक्षा आपल्यापासून हे होणं महत्वाचं आहे. मला आठवतं की मी आमच्याच स्वतःच्या घरी जवळजवळ 7 ते 8 वर्ष कीर्तन प्रशिक्षण शिबिरं आमच्या घरी घेतली आणि त्यामध्ये सगळ्या समाजाची मुलं होती. आमच्या चुलीपर्यंत संपूर्ण घरात, कुटुंबात कुठेही असा भेदभाव दिसत नव्हता आणि मला त्याचा अभिमान वाटतो. लक्षात घ्या, मन स्वच्छ असणं खूप महत्वाचं. मी बऱ्याच मुलांना बऱ्याच वेळा सांगत असतो की तुमचं मन स्वच्छ करा, कार्य तुमचं स्वच्छ होईल. आज कुठेतरी बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की प्रत्येक पालक सुद्धा विचार करतो माझी मुलं बस माझ्यापुरतं बस, बाकीच्या नाही 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 नाही. मी बऱ्याच वेळा हे सांगत असतो, नाही, सगळ्यांचा विचार करा. हे विश्वची माझे घर हा विचार आमच्या मनात जोपर्यंत रुजत नाही, लक्षात घ्या, भेदभाव, द्वेष, पात, जाती पाती, आपला परका हे सगळं काढून टाका, तो उत्तम कीर्तनकार होऊ शकतो, तोच होऊ शकतो. लक्षात घ्या, ही परंपरा आम्हाला संतांनी घालून दिलेली आहे. कुठेही आपल्या मनामध्ये शंका कुशंका असतील, आपल्या मनात असतील तर त्या काढून टाकण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आपल्यामध्ये चांगले चांगले विद्वान कीर्तनकार आहेत. असं कुठेही ज्ञान कुठेही थांबलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये तर केवढी ही ज्ञानाची परंपरा आहे. लक्षात घ्या, खूप मोठी परंपरा आहे. आणि मगाशी अवंतिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे मोबाईलमध्ये आज तुम्हाला कीर्तनं इतकी उपलब्ध आहेत, तुम्ही ऐका. आज बरीच मुलं, मी सुद्धा विचारतो, तुम्ही कीर्तन ऐकलंय का? मला मुलं हसत हसत सांगतात, एकदाच ऐकलंय. लाज वाटते. लक्षात घ्या, आई वडिलांनाही समजलं पाहिजे, आपली मुलं ही कीर्तन जर शिकणार तर त्याने ते कीर्तन किती वेळा ऐकलं पाहिजे. एकच आख्यान तुम्हाला वेगवेगळ्या कीर्तनकारांच्या मुखातून आज उपलब्ध आहे, घरी बसल्या बसल्या. मग कुठेतरी आम्ही कमी पडतो का? रियाज, गाण्याचा रियाज, त्यातल्या थोडं का असेना कीर्तनाला मला वाटतं गाणे फक्त 25-30% खूप आहे. गाणं म्हणजे कीर्तन नव्हे, त्यात अभिनय आहे, संगीत आहे. मला वाटतं जास्त प्रबोधन म्हणजे प्रबोधनाला महत्व असावं. मला कीर्तनात हे खूप महत्वाचं वाटतं. आज समाजाची स्थिती भयंकर विदारक आहे. पटुकले सरांनी जे सांगितलंय हे त्यांचं शब्दांशब्द, वाक्यानुवाक्य कीर्तनात बोलण्यासारखे विचार आहेत. लक्षात घ्या, आज आम्ही कुठेतरी संकुचित विचार करतोय, आपल्याच पुरते आहोत. कुठं कीर्तन आहे, कुठं प्रवचन आहे, कुठं सत्संग आहे, आम्ही जायलाच तयार करत नाही. फक्त जगायचे म्हणून जगतो. मला नोकरी करून, मोठी शिक्षण घेऊन फक्त पैसे कमवायचे आहेत एवढाच विचार करतो. याच्यात तुम्ही सुखी कधीही होऊ शकणार नाही. याला आध्यात्मिकतेची जोड नितांत पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही नोकरी करा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कोणी असा, शास्त्रज्ञ असा, व्यापारी असा, उद्योजक असा, तुमच्याकडे उपासनेची जोड असणं महत्वाचं आहे. आणि ही नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही संकल्प खूप करू शकता, भटजी संकल्प करतात की नाही, सांगणं करतात, हे बरं कर, ते बरं कर, ते बरं कर. देव म्हणतो तू काहीतरी बरं कर. आज आम्ही काहीच बरं करायला तयार नाही, झटपट आम्हाला पाहिजे, नाही मिळणार. आज युवा पिढी कोणाची का असेना ही संस्कारित होणं खूप गरजेचं आहे. आज आमची शाळा कॉलेजमधून सुद्धा काही कीर्तन बऱ्याच मुलांची होतात, ही संधी मिळते. आज म्हणतात सगळं काही घरात आहे. आज मी मुद्दाम एक सांगतो, मगाशी सांगितलंय की मीडियाचा वापर करणं खूप गरजेचं आहे, पण त्याचा आज दुरुपयोग खूप होतोय. घराघरात आज रडारड आहे. 2-4 मुलं आहेत. आज मुलांना काम, क्रोध, लोभ, राग खूप येतोय, द्वेष खूप आहे. आज मुलालाच वाटतं की आपल्या घरात कोणीही येऊ नये. मग आईचा त्यात संमती असते, तिलाही कोणी, आज दुरावस्था आहे, कोणी येत नाही. मी बऱ्याच वेळा आमच्या मिसेसला मी म्हणत असतो, आज कोणी आपल्या घरी येत नाही ना. आमच्या घरी येतात, कारण आम्ही जवळजवळ 15 संतांच्या जयंती आमच्या घरी स्वतः केलेल्या आहेत, 15. आणि अजूनही हे कार्य चालू आहे. आमच्या डोक्यामध्ये आमचे जयंतराव मिरिंगकर इथं बसलेले आहेत. कीर्तन शिबिर आयोजनामध्ये त्यांचा पुढाकारही खूप असतो. आणि आम्ही असा संकल्प करतोय की देवर्षी नारदांचं मंदिर गोव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थापन व्हावं, याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. तिथं संत मंदिरही त्याच्यामध्ये असावीत. आध्यात्मिक कीर्तन विद्यालय, आध्यात्मिक विद्यापीठ तिथं असावं. ह्या सगळ्या गरजा ज्या आहेत की जेणेकरून राम गावा राम द्यावा, हे कार्य खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही भक्तीला लावा. आज आम्ही काय करतो, बऱ्याच ठिकाणी त्याला खर्चाला कसे लावता येईल,
याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत. नाही, आम्ही त्यांना भक्तीला कसे लावू हा प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. हे कार्य तर खूपच मोठं आहे आणि मला वाटतं मला या कार्याकरता महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांची आम्हाला गरज लागणार आहे. लक्षात घ्या आपले बुवा, हे कार्य सगळ्यांनी मिळून आम्हाला करायचं आहे. कीर्तन विश्व परिषदेची आम्हाला गरज आहे आणि हे सगळ्यांनी मिळून हा देश आपल्याला घडवायचा आहे. विश्ववंद्य भारत आपल्याला घडवायचा आहे. बोलायचं तितकं थोडंच आहे. मला इथं संधी दिल्याबद्दल आभारी. धन्यवाद. नमस्कार. मी बुवांना विनंती करतो त्यांनी. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. आहे त्या विषयाला आणखीन एक कडी थोडी जोडणार आहे. ती म्हणजे हा सगळा परिसंवाद ऐकून आपण सगळ्यांनी अनेक पालकांबरोबर आता याच्या पुढे संवाद साधावा या विषयासाठी असं एक छोटंसं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आहे की सगळी कीर्तनं सुरू होण्यापूर्वी काय झालं या कार्यक्रमात, अशा अशा विषयावर चर्चा झाली. तर आपण सगळ्या लोकांना काय सांगू शकाल? कारण अनेक पालकांच्या मनामध्ये नक्की असणार की आता 10वी नंतर माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या घरातल्या परिवारातल्या या माणसानं हे करावं. आणि जेव्हा आपण त्यांना हा विषय सांगू की हे करावं असं तुमच्या मनात आहे ते ठीक आहे, पण ह्याला एखादा प्रबोधनकार का नाही तुम्ही करत, कीर्तनकार का नाही करत? याचं कारणही सगळे पालक नक्की सांगणार की त्या गोष्टीला फारसं पॅकेज नाही. आणि ही गोष्ट सत्य आहे, 100% सत्य आहे. म्हणजे आता आमच्या जीवनामधल्या गेल्या 40 वर्षाच्या काळात सुद्धा आम्ही डोकावून पाहिलं तर आम्हाला सातत्याने हे पाहायला मिळतं की एकाच देवाच्या उत्सवासाठी एकाच आयोजकाकडून गाण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या कलाकारांची व्यवस्था वेगळी केली जाते. ते 3 स्टार हॉटेलमध्ये असते आणि कीर्तनकाराची व्यवस्था धर्मशाळेत आहे. संगीतमय कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी उत्कृष्टातली उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था केली जाते. आणि कीर्तनाला कशाला लागते तेवढे चांगले माईक? म्हणून मग मंगलाष्टक म्हणण्यापुरते काम करणारे माईक. इतर सगळ्या कलाकारांना आपापले साथीदार आणायची परवानगी, त्यांची सुद्धा चैन आणि रेलचेल. आणि कीर्तन क्षेत्राला आहेत हे खपवून घ्या असा आग्रह. आणि मग त्या बिचाऱ्यांची क्षमता नसताना सुद्धा मग हे तुम्ही का नाही गायलं, ते तुम्ही का नाही गायलं? म्हणलं ह्यांना काही येते का वाजवता? त्याच्याशी तुमचा काय संबंध, तुम्ही म्हणा. अशी प्रचंड दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. किंबहुना आपण जर इतर कला प्रकाराच्या आणि कीर्तनाच्या गणिताकडे पाहिलं, माझा समजा तुम्हाला नाट्यसंगीताचा कार्यक्रम खूप आवडला, बुवा तुम्ही उद्या परत हा कार्यक्रम करता का? करतो. मग आमची फरमाईश आहे काय, ही काल म्हटलेली पण गाणी घ्या बरं का. अशी एक 10 गाणी तरी मला परत कालची म्हणायला परवानगी असते आणि तरी हा संपूर्ण कार्यक्रम नवीन आहे अशा पद्धतीनं मला मानधन मिळतं. पण कालचं तुमचं कीर्तन खूप छान झालं बरं का, आज करू का ते? नाही नाही नाही, हे नका सांगू आता परत. म्हणजे जे कीर्तन मला अ ते ज्ञ सगळं बदलायचं आहे त्याचं पेमेंट 5,000 आहे. आणि जो कार्यक्रम मला निम्मा कालचाच परत करायचा आहे त्याला पेमेंट 1,00,000 आहे. म्हणजे मी अनेक आयोजक असे पाहिलेत की ज्यांनी माझेच 2 कार्यक्रम घेतलेत
आणि मलाच सांगितलंय तुमची 4 दिवस आधी कीर्तन आहेत, तेव्हा तुम्ही धर्मशाळेत राहाल. आणि हा पुढच्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे ना गाण्याचा, यासाठी तुमची व्यवस्था या 3 स्टारमध्ये केली आहे. त्यांना म्हणलं तुम्ही कुठेच व्यवस्था करू नका, माझे मित्र तुमच्या गावात आहेत, मी राहीन त्यांच्याकडे. पण ही वागणूक मिळणार हे मान्य करून ह्या क्षेत्राकडे यावं लागेल. म्हणजे तुम्ही इतर पालकांना सांगताना पालक जे आक्षेप घेणार त्याला तुम्ही होच म्हणा, की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आज इंजिनियरला, डॉक्टरला जो समाजामध्ये पटकन सन्मान आहे तो कीर्तनकाराला. काही आध्यात्मिक माणसं सन्मान देतील, पण सामान्य लोकांना काय टाळकुटे आले का, हाच सन्मान आहे. गायकाला स्टेशनवरनं आणण्यासाठी AC गाडी पाठवली जाईल आणि कीर्तनकारांनी फोन केला तर सांगे बस बघ रे, येत ना रे, मिळते की रे तुला. तर पालकांचा आक्षेप अगदी सत्य, पण असं याला दुय्यम दर्जाचा मान किंवा दुय्यम दर्जाची आर्थिक व्यवस्था असं असून सुद्धा का रे प्रबोधनकार करत नाहीस, असा थोडासा आपण अनेक पालकांकडे आग्रह करावा. यासाठी मी आपल्याला उद्युक्त करतोय, प्रार्थना करतोय. मान्य आहे, मग अनेकांची व्यवस्था अशी पण होईल. असं करतो आम्ही त्याला उत्तम काय म्हणतात ते व्यवसाय प्रशिक्षण समथिंग काहीतरी त्याचं नाव आहे, तसा कंपनी मॅनेजमेंटचा त्याचा एक कोर्स करतो आणि मग साईड बाय साईड पाठवतो. असं म्हटल्यानंतर रागावू नका, त्या पालकांना प्रोत्साहन करा. त्याला एवढी जरी बुद्धी झाली की हा कंपनी मॅनेजमेंटचा कोर्स करता करता सुद्धा तुझा विद्यार्थी जर कीर्तन शिकत असेल तर नक्की पाठव रे बाळा. तुम्ही त्याला आग्रह असा करा की कोणत्याही व्यवसायाला कीर्तन करिअर उपयोगीच पडणार आहे. तो उत्तम शिक्षक जरी एखाद्या शाळेमध्ये नोकरीला लागला तरी इतर सगळ्या शिक्षकांपेक्षा त्याचा वर्ग मुलांना जास्त आवडेल का, तर त्याने कीर्तन शिकलेलं आहे. अगदी गणिताचा प्रोफेसर जरी असला तरी त्याचं गणित लोकांना जास्त सोपं वाटेल का, तर त्याने कीर्तनाची पद्धत शिकली आहे की कसं शिकवायचं असतं. विद्वान असणं वेगळं आणि शिक्षक असणं वेगळं. एखाद्याचा भूगोल ऐकताना आपला भूगोल कधी झोपी जातो कळत नाही, पण अशा झोप घेणाऱ्या विषयाकडे तोच भूगोलाचा शिक्षक जर कीर्तनाचा विद्यार्थी असेल तर त्याचे भूगोलाचे तास माणसं स्पेशल लेक्चर घेऊन ऐकतील. म्हणजे इतर प्रत्येक करिअरला कीर्तन करिअर उपयुक्त आहे. त्यामुळं तू ह्याच्या बरोबर ते म्हटलंस तरी काही वाईट नाही, चूक नाही, कर. अहो एखादा सेल्समन, या सेल्समनला सुद्धा आपल्या प्रोडक्टची उत्तम विक्री करायची असेल तर कीर्तनाची गरज आहे का नाही. काही सेल्समन ह्याच्यापेक्षा हुशार असतात, विषय वेगळा. पण मध्ये एक फार सुंदर कथा आली होती त्याच्यावर की आपल्या वैगुण्यावर सुद्धा मात करून व्यवसाय कसा करावा. तर त्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिरामध्ये जी 10 मुलं आलेली असतात बिचारी, त्यातला एक तोत्रा असतो, त्याला नीट बोलता येत नाही आणि त्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी म्हणून तो शिक्षक एक त्यांना काम देतो, या 10 पुस्तकाच्या प्रती मी तुम्हाला देतोय, या विकून दाखवा. आणि एका दिवसामध्ये कोणाची एकच प्रत विकली जाते, कोणाच्या 2. तो तोत्रा येत होतो म्हणून माझ्या सगळ्या प्रती गेल्या. म्हणलं गंमत आहे, तुला बोलताच येत नाही, तुझ्या सगळ्या प्रती गेल्या कशा. तर त्यांनी त्याच्या वैगुण्यावर त्याचं बलस्थान मिळवलं होतं. तो म्हणायचं हे तुम्ही विकत घेऊन वाचताय का मी वाचून दाखवू. या संकटातून वाचण्यासाठी तुम्ही हे वाचताय का मी वाचून दाखवू तुम्हाला. तू विकत दे, मी वाचेन, पण मला त्रास देऊ नकोस. तेव्हा त्यांनी शारीरिक वैगुण्यावर मात करून त्याचा विजय मिळवला असेल, आपण आर्थिक वैगुण्यावर मात करून विजय का नाही मिळवू शकत.
कारण अनेक पूर्वीचे तपस्वी सगळे ऋषी यांनी या आर्थिक दुजाभावावर विजय मिळवूनच तपश्चर्या मोठी केली आहे. ऋषींच्या पेक्षा वैभवामध्ये पाहायला गेलं तर राजे लोक खूप मोठे होते, पण ह्यांच्या तपस्वीपणामुळे ते त्यांच्या चरणाशी होते. तेव्हा 3 इडियट्स मध्ये जो मुद्दा आलेला आहे, आता 3 इडियट त्याच्या दृष्टीनं बऱ्यापैकी तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये प्रसिद्ध असलेला चित्रपट आहे, की ज्या एका त्या मुलाला फोटोग्राफी करण्याची खूप आवड असते आणि बाप त्याच्या मागं लागलाय तो इंजिनियर हो, काय तो अमुक हो, आणि तो आपल्या आईवडिलांना खूप समजावून सांगतो की नाही मला करू दे ना फोटोग्राफी. तेव्हा वडील हेच सांगतात की बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे मिळणार आहे त्या क्षमतेत तुला काही मिळणार नाही. मग त्या इंजिनियरच्या साईट व्हिजिटला माणसं 1.5 लाख फी देतील आणि तुला फोटो काढायला बोलवताना 15,000 देतील. पण तो म्हणतो मला हे जर आवडत असेल तर मी मॅनेज करीन ना, मी ह्या पैशावर अवलंबून नाही, किंवा माझा आनंद या पैशावर अवलंबून नाही. मला माझ्या आवडीचं काम करता येत आहे हाच माझा जास्त मोठा आनंद आहे. व्यवहार बघायचा नाही असं नाही, पण मला चैनीची अपेक्षा नाही. सिनेमाच्या माध्यमातून का होईना एक चांगला विचार त्यांनी पालकांपर्यंत पोचवला की जी गोष्ट चांगली आहे आणि जी गोष्ट करण्यात मला आनंद आहे ती करू दे ना, भले 4 पैसे त्याच्यामध्ये कमी मिळतील. आज वजे बुवा तर असे आहेत की ते इतकी वर्ष हे शिक्षणाचं व्रत 0 पैशावर चालवत आहेत. मग एखादा माणूस म्हणेल की बापरे हे सगळे क्लासेस घेण्यामध्ये या फीमधनं केवढा मोठा तुमचा TRP इकडचा तिकडे जाईल, किंवा त्यांनी फी घेऊन हे सगळं गोव्यामध्ये केलं असतं तरी त्यांचे आतापर्यंत 3 बंगले व्हायला हरकत नव्हती. पण नाही, 3 बंगले असणं म्हणजे काहीतरी मोठं आहे बुवा, हे भाग्याचं लक्षण नाही. हेच जर मला कीर्तनात सांगायचं आहे तर ते म्हणतात त्याप्रमाणे ते आचरणही तसं पाहिजे. तेव्हा तुम्ही या 2 गोष्टीसाठी समाजामध्ये थोडा प्रयत्न करा अशी मी प्रार्थना करीन. महाराष्ट्रातही तुमचे अनेक लोक, नातेवाईक, परिचित अनेक ठिकाणी मोठ्या पदांवर असतील. त्यांनाही फोन करून असं सांगा शाळेमध्ये कीर्तनाच्या स्पर्धा करानं, लहान मुलांच्या स्पर्धा करानं, त्या निमित्ताने त्यांना काहीतरी चांगलं सादर करता येते म्हटल्यानंतर मग चित्रकलेच्या, शिल्पकलेच्या, अमुक कलेच्या, तमुक कलेच्या, नृत्यकलेच्या ह्या सगळ्याबरोबर त्याला थोडी कीर्तन कला पण येऊ देणं, त्याचा पुढच्या जीवनामध्ये त्याला सतत उपयोग होईल ना, अशा तऱ्हेचा थोडा आग्रह करावा. आणि माझ्या वक्तव्याला थांबवताना मी थोडंसं हेही सांगेन की पालकांनी आणि आपल्या मुलाला शिकवताना त्याला त्याच्या वयाचाही विवेक द्या. आज खूप मोठी पंचायत अशी होतीये की काही वेळेला 8 वर्षाचं पोर 60 वर्षाच्या माणसाचं कीर्तन ऐकून नवरा बायकोनी कसं भांडू नये याच्याबद्दल कीर्तनात बोलू लागलं. तर पालकांनी सुद्धा विचार करताना हे विषय या वयाच्या मुलांनी कीर्तनात मांडायचे आहेत काय, आणि काही वेळेला त्याला उपमा ज्ञानेश्वरांची दिली जाते. ज्ञानेश्वर काय त्या वयाचे, तुम्ही एकदम ज्ञानेश्वरांवर घसरू नका. मुद्दा असा आहे ज्यांनी जीवनाचं अजून त्या पद्धतीचं कुठलंही दर्शन घेतलेलं नाही. मला जर 11 वर्षाच्या कुठल्या तरी पोरांनी गृहस्थाश्रमापेक्षा संन्यास कसा मोठा असतो हे समजवायला सुरुवात केली, तर तिथे सुद्धा थोडासा विवेक आम्ही ठेवायला पाहिजे की संन्यास धर्म मोठा आहेच, पण अशा अनेक संन्यास धर्माच्या मोठेपणाला सांभाळण्यासाठी गृहस्थाश्रमही कसा पवित्र आणि आवश्यक आहे हेही तू मला मांडलं पाहिजेस, का त्याच्या जीवावर हे सगळं उभं राहणार आहे. अन्यथा
90% मार्क मिळवणारा संत साहित्याचे चुकीचे अर्थ काढून 40%वर जाऊ शकतो. का रे बाळा तुझे मार्क कमी झाले? मी कीर्तनातच ऐकलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. 40 मार्क तर 40 मार्क, चित्ती असू द्यावे समाधान, उगाच 90ची अपेक्षा करू नये आणि वाहिल्या उद्वेग दुःखाची वगैरे वगैरे. अशा वेळेला कीर्तनकारानेच त्याला सांगितलं पाहिजे, ठेविले अनंतेच राहायचं असेल तर कपडे घालत जाऊ नका. कपडे असकट अनंतानी तुम्हाला पाठवलं नाही. अनंतानी जसं पाठवलं तसं राहून दाखवाच. आता जे सगळं राहतंय ही प्रपंचाची, सगळ्या कुटुंबाची, पालकांची, समाजाची तुमच्यावर कृपा आहे म्हणून तुम्ही असे राहताय. तेव्हा त्यांच्या प्रती जे दायित्व आहे, आपली गुणवत्ता वाढवणं हे माझं समाजाप्रती दायित्व आहे. माझी तपस्या वाढवणं हे माझं दायित्व आहे. हे लक्षात घेऊन त्याच्यावरती विचार करा. वाहिल्या चिंतन जे अभ्यासक्रम 70च्या पुढच्या साधकासाठी आहेत त्या विषयावरती 7व्या वर्षीच्या कीर्तनात नाही चिंतन करायचं. मी माझ्या चिंतनामध्ये माझ्या 7, 8, 9, 10 या परिवारामधली सगळी जी मुलं आहेत त्यांना जास्त उत्साह कसा येईल. 11व्या वर्षीच्या कीर्तनामध्ये नलदमयंती आख्यान करण्यापेक्षा पाशुपतास्त्रासारखं आख्यान, ध्रुवासारखं, प्रल्हादासारखं, शेलया बाळासारखं, किंवा गुरु गोविंद सिंगांचे जे 2 पुत्र धर्मासाठी बलिदान झाले, ज्यायोगे एका बाजूला दिव्य देवभक्ती आहे, दिव्य राष्ट्रभक्ती आहे, दिव्य उपासना आहे, त्याच्या बरोबरीनं दिव्य असलेला प्रयत्नवादही आहे. प्रल्हादाचं चरित्र हिरण्यकश्यपूला फाडलं, इथे भागवताने संपवलं का? तर माझ्या दृष्टीनं आम्ही तरुण लोकांनी कीर्तनाचा वेगळा अभ्यास करताना प्रल्हादांनी फक्त हिरण्यकश्यपूला तिथे संपवणं, नरसिंहाने प्रगट होऊन हिरण्यकश्यपूला थांबवणं, इथे भागवत थांबत नाही. तर इथे प्रल्हादाचे आचार्य त्याला सांगतात, हिरण्यकश्यपू चुकीचं राज्य करत होता, मान्य आहे, पण भक्तांनी कसं राज्य करायचं हे कुणी शिकवायचं? याला जर तुम्ही आदर्श घेणारच नसाल तर कसं होईल? आणि म्हणून प्रल्हादानी हिरण्यकश्यपूचं राज्य पुढे 60 वर्ष सांभाळलंय असंच भागवत सांगतं. देवदर्शन झाल्या झाल्या त्यांनी संन्यास घेतल्याची कथा कुठे आहे? आणि 60 वर्षाचा आजचा हिशोब लावा, म्हणजे 12 लोकसभा तो जिंकला. आपल्याला 3ऱ्या लोकसभेत फटका आला. लोकसभा जिंकण्याची सुद्धा काही तंत्र असतात. ती तंत्र आत्मसात केल्याशिवाय आपोआप काय चमत्कार म्हणून तिथे हिरण्यकश्यपू आणि नरसिंह येऊन लोकसभा नाही जिंकत. त्यासाठी प्रल्हादांनी 60 वर्ष मतदानाच्या वेळेला नरातला जो सिंह उभा केला, नरसिंह, की सिंहासारखा सत्याच्या पाठीशी उभा राहा, सिंहासारखा तत्वाच्या पाठीशी उभा राहा. ध्रुवाने सुद्धा उत्तानपाद राजाचं राज्य पुढं 60 वर्ष सांभाळलंय अशीच कथा आहे. म्हणजे ध्रुव बाळासारखा मी भगवंताचं दर्शन घेऊन याच्या पुढचं हे भारताचं राज्य सांभाळीन, ही माझ्या डोळ्यासमोरची असलेली एक विजन ही आपल्या विद्यार्थ्याच्याही मनामध्ये यावी. आणि अशा तऱ्हेनं तपस्वी एक आयुष्य जगून भारताचा एक आदर्श नागरिक आणि नंतर एक आदर्श देश म्हणून जगासमोर मी भारताला आणून उभा करीन. भले तो आर्थिकदृष्ट्या त्यावेळेला एवढा सबळ होईलच असं नाही, तर आपल्या विषयाच्या मर्यादा, आपल्या वयाच्या मर्यादा, आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ह्या सगळ्या लक्षात घेऊन अशा तऱ्हेनं शोभेल अशा तऱ्हेचं कार्य सर्वांनी व्हावं. म्हणजे आम्हाला सुद्धा आजही कोणी हरिभक्ती परायण म्हटलं की त्रास होतो, आजही त्रास होतो. पूर्वी तर आमचे बाबा म्हणजे गोविंद स्वामी आफळे किंवा कोपरकर बुवा सुद्धा नेहमी आमचा परिचय करून घेताना हे बाल साधक कीर्तन करतील असं म्हणायचे. आणि यासाठी ते अर्थात कोणाला हा विचार पटो न पटो, हा कोपरकर बुवांनी तेव्हा विचार मांडला होता. ते म्हणले जगामध्ये बाल डॉक्टर आहेत का?
तर डॉक्टरीची एक विशिष्ट पदवी पास झाल्यानंतर हा तुम्ही डॉक्टरीचे अभ्यासक असू शकता. तेव्हा दुसऱ्या कोणी जरी आपल्याला हरिभक्ती परायण म्हटलं तरी आपण कीर्तनामध्ये म्हणताना मी हरिभक्तीचा साधक आहे, अजून परायण नाही, असं एक प्रामाणिक आपल्या मनामधली एक नम्रता. नाही तर आता एवढे लोक मला परायण म्हणतायत म्हणजे आता मीच परायण. मीच परायण म्हटलं की भक्ती हा विषय संपलाच त्यातला. हरिभक्त परायण हा शब्द नसून हरिभक्ती परायण असा मूळ शब्द. म्हणजे हरिभक्तीमध्ये आता पुढच्या लोकांनी हरिभक्ती कशी करावी हे तुझ्याकडून शिकावं असा तू परायण. तर हरिभक्ती माझ्याकडून लोकांनी शिकावी इतकं खऱ्या अर्थाने तेवढं तपसाधन माझं झालंय का हे लक्षात घेऊन लोकांनी म्हणावं, कौतुक करावं, हे मान्य असावं, पण पालकांनी पाल्याला सांगावं तू अजून परायण नाहीयेस. आपण स्वतःला सांगावं की आपण अजून परायण नाही. आम्हाला सुद्धा जेव्हा सांगतात काय बुवा तुम्ही राष्ट्रीय कीर्तन मला तू असं काहीतरी म्हणू नको सम्राट वगैरे. राष्ट्रीय कीर्तन सम्राट म्हणजे काय व्यक्ती असते ती आम्ही आमच्या वडिलांच्या दृष्टीत आमच्या देही डोळा पाहिलेली आहे. तेव्हा एका राष्ट्रभावनेनं 25,000 रस्त्यावरच्या बसलेल्या माणसांना पेटून कशी उठवली जाते हे आम्ही पाहतो. आणि जिथे 2 तासाच्या कीर्तनात आम्हाला घाम फुटतोय तिथे उगाच मला सम्राट ठीक आहे तुमच्या आवडीसाठी तुम्ही मला म्हणा, पण किमान मला माझं माहीत असावं की मी सम्राट नाही, मी साधक आहे. तेव्हा आयुष्यभर विद्यार्थी हीच भूमिका आपल्या मनामध्ये ठेवून आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वझेबुवा तर आहेत, मी स्वतः आणि अनेक आमच्याकडचे मोठे कीर्तनकार हे नेहमीच एकमेकांच्या कीर्तनाला वही पेन्सिल घेऊन बसतात. पण प्रत्येकाकडे काही ना काही चांगलं आहे, काही ना काही मोठं आहे. एखादं कीर्तन नाही आवडलं तरी बाबा ऐकायला लावायचे. ऐकत झाले म्हणलं नाना आम्हाला बोर होत आहे. मग बोर कीर्तन कसं करतात ते शिक. तुला येतं का असं बोर करता? मग एक असं बोर करायचं नाही हे एवढं तर तुला कळेल. कसं करू नये निषेधात्मक सुद्धा शिक्षणच आहे. पण या आपण 1.5 तासाच्या कीर्तनात 2 वाक्य तर त्यांनी बरोबर चांगली असतील तेवढी मला सांग. आणि एक सवय लागेल ना की प्रत्येक गोष्टीतल्या आधी 10 चांगल्या गोष्टी सांगायच्या, मग 2 चुकीच्या सांगायच्या. याच्यातही 10 चांगल्या गोष्टी आहेत हे शोधायची एक सवय. हा व्यक्तित्व विकास आहे. तेव्हा या कीर्तनाच्या माध्यमातून हा व्यक्तिमत्वाचा विकास, त्याच्यामुळे होणाऱ्या प्रयत्नवादाचा विद्यार्थ्यांमधला विकास आणि आर्थिकदृष्ट्या लाभाकडे सुद्धा पाठ फिरवून तत्वासाठी लढणारी माणसं भारतात आहेत हे तुम्ही आम्ही सिद्ध या प्रकाराने करू शकतो. तर अशा रीतीचा एक उत्तम विद्यार्थी वर्ग, एक उत्तम प्रबोधनकार वर्ग ख्रिश्चन हे तयार करतील यात संशयच नाही. तर त्यांच्या पाठीशी चर्च एवढी उभी आहे की वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी बायबलबद्दल बोललं तर महिना 50,000 रुपये ते पगार द्यायला बसलेच आहे. तो मला काय 50,000 मिळणार आहेत, माझी 4 लेक्चर मी पाठ करीन, सगळीकडे जाऊन देईन, फार अवघड नाही. पण इथे मात्र मला एखाद्या वेळेला पगार नाही तर नाही मिळणार, माझाच एसटीचा खर्च करून जावा लागेल आणि मला तिथे कोणतीही सुविधा नसताना आम्ही आपला सनातन धर्माचा प्रचार प्रामाणिकपणे उत्तम तऱ्हेनं उत्कटतेनं असा त्या ठिकाणी केला. असा जर विषय दिसला तर निश्चितपणे या तुमच्या आमच्या कार्याला सुद्धा उद्या निरपेक्ष निस्वार्थ कार्य कसं करावं या दृष्टीनं सगळं जग वंदनीय ठरवेल यात संशय नाही. आणि असं भारताला वंदनीय करण्याचं एक विलक्षण करिअर या कीर्तनात आहे. हा विषय आज आपण चर्चेला घेतला होता. या करिअरमध्ये आपल्या अनेक परिवारातल्या परिचयातल्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा इतर पालकांना तुम्ही उपदेश कराल अशी या ठिकाणी विनंती करून माझ्या बोलण्याला विराम देतो. नारदो विजयते. आजचा आपला परिसंवादाचा विषय जो मुळामध्ये मांडलेला आहे तो विषय आपल्याला घ्यायचा तर अगदी जो मांडलेला विषयच उच्चारायचा तर आपण आधी विचार करू त्याचा की कीर्तन परंपरा
आणि काळ याचा विचार आधुनिक काळामध्ये कीर्तन परंपरेचा विचार अशा दृष्टीने आपल्याला हा विषय विचारात घ्यायचा आहे. जे कार्य आपण सुरू केलेलं आहे ते कार्य तर त्याच दृष्टीने आहे. आत्ता ह्या उपक्रमाचं जे नियोजन आहे ते नियोजनच त्या विषयावरती आधारलेलं आहे. त्यामध्ये पाटुकले सरांनी जो विषय मांडला त्यामध्ये त्यांनी जो विषय मांडला आहे त्यातला पहिला भाग जो असा की मला काय दिलं, जे कीर्तन मला काय देतं, किंवा हे जर या उपक्रमामध्ये मी सहभागी व्हायचं किंवा जर कीर्तन शिकायचं तर कीर्तन मला काय देईल वगैरे या अनुषंगाने त्या संदर्भामध्ये मला त्यांनी तर त्याचं उत्तर दिलंच आहे. पण मलाही एक गोष्ट आठवली म्हणून आपल्याला सांगते की द्रौपदी धर्मराजाला म्हणते की तुम्ही एवढा धर्माचं आचरण करण्याचा अट्टहास करता आहात, हे इतकं काटेकोर धर्माचरण तुम्हाला काय देतं, काय फळ मिळालं तुम्हाला? मी तर 12 वर्ष वनवासन अज्ञातवासन या सगळ्या भानगडीमध्ये अडकलो, धर्म काय देतो? त्यांनी द्रौपदीला सांगितलं की द्रौपदी, तुला कुणी सांगितलं की धर्माने मला काही द्यावं म्हणून मी धर्माचं आचरण करतो? म्हणाले धर्म चांगला आहे, धर्म आचरणीय आहे म्हणून मी धर्माचं आचरण करतो. असंच आहे की दुसरा एक विषय त्यांनी मांडला की ते म्हणाले मोक्ष नावाचं काय डेस्टिनेशन आहे की तिथे कदाचित मॅरेजसुद्धा करू आपण, हल्ली नाहीतरी डेस्टिनेशन मॅरेजचीच फॅशन आहे. तर म्हणाले की त्यांनी सांगितलं की त्यांना इतकं म्हणजे मोक्ष किस गली का नाम है अशी परिस्थिती आहे की त्यांना माहीतच नाही आहे मोक्ष ही काय गोष्ट आहे. तर त्या संदर्भात मी आपल्याला सत्य म्हणजे अगदी वस्तुस्थिती कोणत्याही प्रकारचं अतिशयोक्तीचं म्हणजे स्वरूप न घेता जसंच्या तसं सांगते. मी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ज्ञानेश्वरीवरती बोलत असे. दर बुधवारी आमची ज्ञानेश्वरी असायची. चांगला म्हणजे श्रोतृवर्गही चांगला होता, सगळे चांगल्या कुटुंबातनं आलेले येणारे आणि मधनं कुणी ऐकायला म्हणून अशाच एक बाई आल्या. त्या मला कुठेतरी इकडे तिकडे ओळखत होत्या आणि त्या प्रवचनाला बसल्या. प्रवचन झालं, पुढे आल्या, मला म्हणाल्या खूप दिवसांनी भेटलो आपण, खूप बरं वाटलं. म्हटलं हो खरंच. आणि म्हटलं तुम्ही आज इथे कशा काय? नाही म्हणाले तुमचं पेपरला आजचं मी पाहिलं होतं स्थानिकमध्ये, तो कार्यक्रमाचा म्हटलं बघूया तो कसा काय असतो, भांडारकरमध्ये कसं होतं वगैरे. त्या कुतूहलाने मी आले. पण म्हणाल्या कल्याणीताई, हा उद्योग तुम्ही कधी केला? म्हटलं कोणता उद्योग? कारण आता मी प्रवचन करते, आता ह्याच्यात वेगळा उद्योग असल्यासारखं काय आहे? म्हटलं नाही मला वाटलं भांडारकरला बोलते म्हणून त्या म्हणाल्या. तर मी म्हटलं नाही आमचं भांडारकरला आता 2-3 वर्षी ज्ञानेश्वरी चालूच आहे. नाही नाही पण हा उद्योग, आता त्या MA झालेल्या बाई आहेत आणि मी आपल्याला सांगते हा उद्योग म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं, ही ज्ञानेश्वरी मी कधी लिहिली? हो, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीच नाही आहे, ज्ञानेश्वरी मी म्हटलं बाई या भांडारकरमध्ये तुम्हाला मी साष्टांग दंडवत घालते. काय म्हणजे आता काय म्हणावं काय? म्हणजे अज्ञानाची कीव करावी, दुःख वाटावं. म्हणजे आत्ता आपण बॉनचा जो विषय मी मागून बोलले असते तो आत्ता ह्याच संदर्भामध्ये बोलते की सनातन धर्म आता सर्वदूर एक विषय भारतीय असो अभारतीय असो लोक मांडतात आणि मान्य करतात की नाहीतरी पहिल्यांदा दुसरा कोणता धर्मच नव्हता, होता तो सनातन धर्मच होता. सनातन धर्माशिवाय अन्य धर्म नव्हता, मग इतके धर्म कसे आले? आणि दुसरी त्याच्या विषयीची जो विरोधाभास आहे तो विरोधाभास असा आहे की भारतीयांना, हिंदू धर्माला किंवा सनातन धर्माला स्थान एकच आहे भारत. वास्तविक पाहता कमी होत 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 किती कमी झालं. संबंध जगामध्ये असलेला सनातन धर्म हा फक्त भारतापुरता सीमित झाला. त्यातले सुद्धा काही ना काही भाग, अगदी अफगाणिस्तान हे ते ते बांगलादेश, आता काय पाकिस्तान, काय सगळं आपल्या डोळ्यासमोर सुद्धा लांब लांब गेलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू माझ्या मनामध्ये असा की तो सनातन धर्म इतका संकोच पावत जाईल यात काय नवल आहे?
आता ही बाई जर मला ज्ञानेश्वरी तुम्ही कधी लिहिली म्हणता, मी म्हटलं ज्ञानदेवांना सुद्धा वाटलं असेल माते तुला पहिलंच वंदन करायला हवं. काय म्हणजे आता कठीण आहे. किती नाही न कळण्याची सुद्धा परिसीमा आहे, न जाणून घेण्याची सुद्धा परिसीमा आहे. आणि त्यामुळे म्हणाले तसं की त्याला मोक्ष ही काय चीज आहे, तर मी म्हणते फारच किरकोळ अज्ञान आहे. एवढ्या मोठ्या अज्ञानाच्या पुढे. आता त्यांनी दुसराही एक विषय मांडला की महाराष्ट्राचे अवगुणच नेहमी किंवा महाराष्ट्राच्या बद्दल काही ना काहीतरी निंदाव्यंजकच बोललं जातं. आता आपण पुण्यात बसून बोलतो आहोत, सगळ्या महाराष्ट्रात पुण्याबद्दल बोललं जातं. पुणेकर संस्कृती, पुणेकर विचार, पुणेकरांच्या सवयी, पुणेकरांची प्रवृत्ती, पुणेकरांची दुकानं, पुणेकर सेल्समन, विषय कोणताही घ्या, पुणेकर तो बदनाम आहे बिचारा. आणि त्यामुळेच तो जगात बहुचर्चित आहे. कारण त्यांना असं आहे, जे व्हावंसं वाटतं पण होत नाही, जे करावंसं वाटतं पण करता येत नाही, असं होतं तेव्हा निंदेचा पण अवलंब होतो. त्यामुळे पुणेकरांची आता खिल्ली उडवली जाते. त्याचं कारण असं आहे की आता खरा पुणेकर उरलाच नाही आहे. दुर्दैव आहे की पुणेकराचं जे वैशिष्ट्य होतं प्रत्येक क्षेत्रातलं, की नाही हे असं आम्हाला चालणार नाही, दुकानात तुम्ही आहात, तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, एवढं दाखव, काही चूक नाही आहे. त्याची जी भूमिका आहे, त्यांनी जी स्वीकारली आहे, ती उगी ढीगभर वस्तू बघत आपल्याला घ्यायची 100 रुपयाची साडी, म्हणजे आता मिळत नाही, त्यावेळेचं सांगता येईल, की त्याच्याकरता 20पासून 100पर्यंतच्या सगळ्या साड्या बघायच्या. तो म्हणतोय बघा तुम्हाला जे घ्यायचं आहे ते सांगा, नाही तर मी काही दाखवत नाही. पुणेकर आहे असो, पण त्यांनी म्हटलंय तसं की प्रत्येक क्षेत्रातला पुणेकर पाट्या लिहील, प्रत्येक क्षेत्रातला माणूस तोंडाने सांगेल, तो आपलं सूत्र सांगेल, तत्व सांगेल, पण तो पुणेकर जगाला भारी होता हे तितकंच खरं. आता आमची ती संस्कृती आली पाहिजे. पुण्याची ती जी मजा आहे लोकांना पुण्यात येण्याची, पुणेरी होण्याची, पुणेरी ऐकण्याची, पाहण्याची, खरंच आज असं काही आम्ही करत राहिलो तर त्याच्यातून पुन्हा पुण्याला ती समृद्धी मिळावी. त्यांनी गुगलला मावशी केलं आहे, मी गुगलला बाबा केलं होतं. म्हणजे मी गुगल बाबा म्हणते, कारण असं आहे बाबा वाक्यम प्रमाणम. आता सध्या या तरुण मुलांना गुगल वाक्य प्रमाण आहे. आणि दुर्दैवाने आपण जे आता नॅरेटिव्ह सेट करणं किंवा यांनी ज्या सांगितलं सर्व प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या जातात. आता वझे बुवा पण म्हणाले की निरनिराळ्या प्रकारांनी आम्हाला नष्ट करणं, पाटुकलेजी पण म्हणाले, सगळ्यांनी तो विषय पुन्हा पुन्हा आपल्या बोलण्यामध्ये आणलाच की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तर्काने भ्रमित करा, विचारांनी भ्रमित करा, ज्ञानाने भ्रमित करा, व्यवहाराने भ्रमित करा, पण आमच्या धर्माबद्दल, आमच्या विचारांबद्दल, आमच्या संस्कृतीबद्दल, विशेषतः आमच्या आचारधर्माबद्दल आम्हाला अधिक भ्रमित करणे. आत्ता गुगलवरचे जी म्हणून माहिती, मला सगळे विषय थोडेच कळणार आहेत, पण मला माझा विषय जितपत समजतो त्यावरून मी बघते की तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, आमचं दर्शनशास्त्र याच्यावर चुकीचीच माहिती दिलेली आहे. बिलकुल फक्त एक आहे, मी मध्यंतरी पुष्कळ प्रयत्न केला की ही चुकीची माहिती जर दुरुस्त करायची असेल तर कुठे पोचायचं, पण मला अजून त्याचा पत्ता मिळालेला नाही. जर कळलं ना की हे इकडे कळवलं किंवा या ठिकाणी संपर्क केला तर तुम्ही त्याची चूक सिद्ध करून दिली तर ते त्यांना बदलावं लागेल, तर आपण कितीतरी बदलू शकू. म्हणजे खरंच गुगलनी आपल्या पुढच्या पिढीला भ्रमित करण्याचा एक चांगला मार्ग स्वीकारलेला आहे. म्हणजे तो जो धोका आहे, आपण म्हणतात जे गुगल मावशी म्हणालात ते अगदी खरं आहे की त्यांनी आम्हाला या अडचणीमध्ये आणलं आहेच आहे. त्यानंतर आमच्या ताई बोलल्या आणि तिने जे सांगितलं की अवंतिका, त्या म्हणाल्या की माझ्या वडिलांनी मला का आर्ट्सला घातलं मला कळलं नाही. आणि आता आफळेजी जे बोलत होते किंवा सांगत होते की आपणच आपल्या वागण्यातून, आपणच आपल्या एकूण व्यवहारातून किंवा कीर्तन करताना मांडण्याच्या विषयांमधून नुसतंच मांडणं नाही तर त्याचं आचरण आपल्याकडनं केलं जावं. आता ह्या आता आचरणाचं मोठं उदाहरण आहे
त्या म्हणाल्या ते खरे. मी हे दुसरं उदाहरण पाहिलं परवा. मी अय्यंगारांच्या इथे जेव्हा त्यांचा कार्यक्रम ऐकत होते, मी बसले होते कार्यक्रमाला. त्यांची अभिजाता म्हणून पुढच्या पिढीतली मुलगी आहे. त्या मुलीला असेच 12वीचे म्हणजे जेव्हा प्रोफेशन निवडायचं त्यावेळेचे तिचे मार्क, ती परीक्षा वगैरे वगैरे सगळ्यातनं त्या मुलीला मेडिकलला जाण्याची शक्यता, आता नॉन रिझर्वेशनमधून मेडिकलला जाणं काही इतकं सोपं नाही. ही ॲडमिशन किंवा हा प्रवेश मिळत असूनसुद्धा त्या मुलीनी हा प्रवेश नाकारला आणि घरामधलं, अय्यंगारांच्या घरामध्ये असणारं योगमार्गाचं जे करिअर, आत्ता आपण करिअर शब्द वापरतोय म्हणून प्रशिक्षण, ते विशेष प्रावीण्य, ती म्हणाली हे सगळं मी सोडलं आणि मी घरच्याकरता म्हणून हा मार्ग स्वीकारला. आज आता ती अय्यंगार योगामध्ये काम करते आहे. घरचं तर आहे. म्हणजे अशा या मुली बघितल्या किंवा अशी पुढची पिढी बघितली की आपल्याला आनंद वाटतो. आज ती ज्या पद्धतीने बोलली, भाषा, त्यानंतर विचार, मांडणी, हे सगळं बघितलं की वाटतं की खरंच आहे. सायन्सला गेली असती, काहीतरी मिळवलं असतं, पण त्याहीपेक्षा आता तिच्या बुद्धीचा, तिच्या मांडणीचा, तिच्या अभ्यासाचा, तिने जो कीर्तनामध्ये ती जो काही प्रयत्नशील राहून आपला विषय अधिकाधिक उत्तम करण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करते आहे, त्यामध्ये तिला यश मिळेल. आज एक प्रथित यश कीर्तनकार ती आहेच, पण त्याहीपेक्षा पुढे कसं होतं, वय ही पुष्कळ काही देणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे वयाने ती मोठी होईल तेव्हा तिचा त्या विषयातला अधिकार विशेषत्वाने प्रस्थापित होईल. अधिकार येतो आणि तो तिला मिळावा, यावा, याबद्दल काही वादच नाही आहे. तिने आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्यामधली मला एक विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे तिने वैयक्तिक उपासना वाढवावी हा विषय तिने मांडला. तोच विषय पुढे डॉक्टर वझे सरांनी पण मांडलेला आहे. त्यामध्ये अगदी गोष्ट खरी आहे. वैयक्तिक उपासना वाढल्याशिवाय वाणीला सामर्थ्य येत नाही. कारण वैयक्तिक उपासनेमध्ये पहिली उपासना काही असेल तर आम्हाला बोलायचं आहे. आम्ही बोलणाऱ्यांनी एरवी बोलणं खूप कमी करावं. मोबाईल हातात घेऊच नाही. खरं म्हणाल तर काय होतं, आपल्याला त्या मोबाईलनी तर त्या बोलण्याची ना फार निरर्थक बोलण्याची सवय झाली. म्हणजे आम्ही कसं स्वयंपाक करत असतो, बायका बाजूला मोबाईल चालू असतो आणि गप्पा चालू असतात, स्वयंपाक चालू असतो. म्हणजे एकावेळी दुहेरी विषयांच्यामध्ये मन गुंतवणं, यामध्ये काय होतं, एकाग्रता हळूहळू कमी होत जाते. आणि आम्ही जे विषय समाजापुढे मांडायचे म्हणतो ते आमच्या केवळ शब्दाच्या प्रभावात किंवा वैचारिक प्रभावामध्ये त्या विषयाचा प्रभाव राहत नाही. खरं म्हणजे या तिघांच्याही मागचा खरा प्रभाव आहे तो आमच्या अंतःकरणाचा आहे. आणि अंतःकरणाचा प्रभाव वाढायला एकाग्रताच वाढावी लागते. एकाग्रता वाढल्याशिवाय आपण जो विषय मांडायला घेतला आहे त्या विषयाशी एका क्षणात तादात्म्य पावणं, कारण ती प्रक्रिया आहे की एका क्षणात त्याच्याशी एकाग्र झालो, आपण तादात्म्य झालो की बाहेरचं भान सगळं सुटतं. पूर्ण त्या विषयात असतो आणि तो जो विषय आहे तो विषय जेव्हा मनापासून यायला लागतो ना, तो केवळ मनाशी राहत नाही. तो विषय एका वेगळ्या स्तरावरून मांडला जातो आणि आपण काही त्याला सामान्य माणसं आहोत, आपण काही त्याला परावाणी वगैरे मोठा शब्द वापरणार नाही किंवा अगदी पश्चंतीवाणी मोठा शब्द वापरणार नाही. तरीसुद्धा हृदयाच्या अगदी 7व्या पडद्यापासून म्हणता येईल आपल्याला. इतका अंतःकरणापासून तो विषय जेव्हा बाहेर येतो ना, त्यावेळी समोरच्या माणसाच्या हृदयाला भिडतो. म्हणजे अगदी खूप खूप मोठ्या स्तरावर नाही तरी सामान्य स्तरावर तरी ये हृदयीचे ते हृदयी निश्चित होतं. आणि त्याकरता एकाग्रता आवश्यक आहे आणि एकाग्रता ही विषयाशी एकरूप होण्याकरता आवश्यक आहे. आणि विषयाशी एकरूपता आल्याशिवाय त्या जे शब्द येतात त्या शब्दांची जी मांडणी येते, त्याचं जे स्वरूप असतं समोरच्याला कळतं. तो म्हणतो फार तळमळीने बोलतात हो हे लोक. नुसती ती तळमळ नसते, ते आतून येत असतं आणि ते ज्याच्याशी आजच्या भाषेत बोलायचं तर कनेक्ट होतं. ते कनेक्ट होण्याचं कारण केवळ एकाग्रता आहे. आणि त्यामुळे या म्हणाल्या तसं आणि
जे वजेबुवा तर सारखं मगाशी सुद्धा त्यांनी तळमळून सांगितलं की तुम्ही मन स्वच्छ केलं पाहिजे, तुमचं मन प्रामाणिक असलं पाहिजे, तुम्ही काहीतरी उपासना केली पाहिजे. ते म्हणाले आम्ही घरात सुद्धा 1 तास रोज उपासना करतो. नाही, मन स्वच्छ असल्याशिवाय ना हा तर सगळा विषय सोडूनच द्या की आपण कीर्तन करतो, आपण प्रवचन करतो, आपण कथावस्तू मांडतो आणि कथावस्तू मांडण्याकरता त्याचा ढाचा तयार करतो. शिवाजीराव भोसल्यांनी तर सांगितलं मला 5 मिनिटाकरता जरी बोलायचं असेल तरी त्याची तयारी मी 10 तास करत असे. कारण ते जर तितकं नेमकं आजच्या मुलांच्या भाषेत क्रिस्प, अगदी ते जर क्रिस्प यायचं असेल तर त्याच्यावर तितकी मेहनत घ्यावीच लागते. हा सगळा भाग व्यावहारिक पातळीवरचा झाला किंवा अधिभौतिक पातळीवरची आमची मेहनत झाली. त्याच्या पलीकडे जे वजेबुवांनी सांगितलं की ज्याचं चित्त शुद्ध आहे किंवा ज्यांनी शुद्धीकरणाचा प्रयत्न चालवला आहे, कारण 100% शुद्ध झालं तर आपण संतच होऊ, पण चित्त अधिकाधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया जर आम्ही अवलंबत राहिलो ना तर एक होतं आपल्या तळातून नवीन विचार यायला लागतात. म्हणजे ज्याला असं म्हणतो ना की अहो हे काही मी ठरवून गेलो नव्हतो, हे उत्स्फूर्तपणाने झालं. ते जे उत्स्फूर्त येतं ना किंवा ते जे ऐत्या वेळी सुचतं, म्हणजे अगदी एक गमतीने सांगते की त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट असते असं नाही, पण लहानशा गोष्टी आपलं मन जसं आपण अधिक एकाग्र करत जातो तशा त्या गोष्टी सुचायला यायला वेळ लागत नाही. म्हणजे आपल्या सुषमाजी स्वराज लोकसभेमध्ये प्रसिद्धच वक्त्या होत्या, परंतु जेव्हा सोमनाथ चॅटर्जी म्हणाले की अहो तुम्ही काय म्हणाले लांबचे लोक म्हणाले ते कुठे सोरटी सोमनाथ आणि कुठे बंगाल आणि तुम्ही कशाकरता निषेध व्यक्त करता. ते म्हणाले अहो, त्यावेळी त्याला उत्तर दिलं तेव्हा सुषमाजी स्वराज म्हणाल्या बरोबर आहे, कुठे सोरटी सोमनाथ आहे, कुठे मी आहे, पण म्हणाले तुम्हीसुद्धा बंगालमध्येच आहात, तुम्हीसुद्धा सोमनाथ बॅनर्जीच आहात आणि तो सोमनाथ आहे तो सोरटीचा तिकडे आहे, पण तुमचं नाव सोमनाथ ठेवलं आहे, तुम्ही एकच आहात. म्हणजे गुजरातीतली भाषा तुमच्यापर्यंत हे सटल असतं. लोकसभेमध्ये उत्तर देताना एक सहज येतं. व्यासंग आम्हाला काही शिकवतो, पण एक दीर्घ अनुभव, म्हणजे माझ्या बाबतीत मी दीर्घ अनुभव म्हणेन, किंवा आपलं मन जर तितकं स्वच्छ झालं तर तळातून चांगले विषय येतात. पण व्यासजी आणि मी आम्ही परत येत होतो आणि ते चालले होते एका प्रवासात आणि माझ्याशी फोनवर बोलत होते. तर मला म्हणाले अहो काल तुम्ही मंदिरात येऊन गेला, मला सांगितलं सोमणांनी. म्हणाले तुम्ही बोलला का नाहीत माझ्याशी तिथे. म्हणाले हे असं कसं झालं, मी तुम्हाला कसा भेटलो नाही, तुम्ही माझ्या इथे येऊन आपली भेट झाली नाही, माझ्याकडनं चुकलं. म्हणाले अब्रमण्यम. मी म्हटलं नाही सुब्रमण्यम. म्हटलं अब्रमण्यम काहीच झालं नाही आहे, सगळं सुब्रह्मण्यमच आहे. तर लहानशा गोष्टी असतात, ह्या ज्या गोष्टी आपल्याला त्यावेळी सुचाव्या लागतात. म्हणजे कीर्तनकाराला बरोबर समोरून काय येतं, कधी एखादी टीका येते, कधी एखादी चांगलीशी अशी प्रतिक्रिया येते, पण त्याच्यावर प्रतिक्रिया देता यावी याकरता बुद्धीची जी एक चुणूक असते किंवा त्यावेळचं ते जे बरोबर तेज असतं विकसित होत जातं. जसं जसं मन एकाग्र करू, जशी जशी आपल्याकडनं मेहनत होईल. आणि त्यामुळे मला फार आवडलं, कारण ती लहान आहे अजून, तिला पुष्कळ समोर काळ आहे की ज्या काळामध्ये व्यासंग वाढतो. पाठांतर तर चांगलंच आहे त्यांचं, पण तरीसुद्धा दीर्घकाळाने आणखीन कितीतरी पाठांतर झालेलं असेल. आता वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो वारकरी कीर्तनात कीर्तनकार कीर्तन करत राहतात, पण त्याच्यासारखा समांतर अभंग ताबडतोब दोन्ही बाजूनी लोक उचलतात की. आणि पूर्वीच्या काळी तर म्हणजे इतकं पाठांतर असे सगळ्यांचं की 25-25 लोक जर दोन बाजूनी उभे असले तर बहुतेक त्यातल्या 30-40 लोकांना तो अभंग बरोबर. आता काय द्यायचं प्रमाण, त्यांच्याकडे बोलण्याची पद्धत प्रमाण अशी आहे की कीर्तनकारांनी एक अभंग घेऊन त्याच्यावरती काही निरूपण केलं किंवा तो अभंग संदर्भाकरता उद्धृत केला तर ताबडतोब टाळकरी त्याचं प्रमाण देणार एका. आणि विशेषतः कशाची, टाळकऱ्यांचं वैशिष्ट्य काय तर एका प्रमाणावर थांबत नाहीत, अनेक प्रमाणं देतात. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की या विद्येमध्ये आता जेव्हा आपले बुवा म्हणाले
की ती कुठे उपयोगाला येत नाही, सर्व शिक्षणात उपयोगाला येते विद्या. त्याचं कारण आहे, कीर्तनकार फार सावध असतो आणि फार सावधपणाने कीर्तन करावं लागतं. समर्थ जसं म्हणतात की पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. तसं सर्व विषयाचं सावधपण हे कीर्तनकाराच्याकडनं, ते म्हणाले त्याप्रमाणे, त्याच्या विषयात त्याला काय उपयोग, तो सावध होईल. त्याच्या विषयात त्याला काय उपयोग, तो चौफेर होईल. त्याच्या विषयात त्याला काय उपयोग, ते म्हणाले तसं की रंगतं कसं. आता तुम्हाला एक मोठं उदाहरण देऊन हा विषय मी पुढे जाते. लोक असं आमच्या आप्पांना म्हणतात, तुम्ही कृष्णकथा लिहिली, त्यानंतर तुम्ही तुमचं भाष्य लिहिलं. आता प्रस्थान त्रयीवरचं भाष्य हे तर नेहमीच माणसाला वृक्ष वाटेल असं आहे, परंतु तेही भाष्य तुमचं रसाळ आहे. का तर कीर्तनकार, परंपरेने कीर्तनकार. दासगणू महाराज कीर्तनकार, आप्पा कीर्तनकार. कीर्तनकार लिहितो वेगळं आहे, ते रसाळ आहे, ते अधिक स्पष्ट आहे आणि दुसऱ्याच्या हृदयाचा थेट वेध घेणार आहे. कारण कीर्तनकाराला हे करावंच लागतं. त्या शब्दात ताबडतोब त्याला तो विषय मांडावा लागतो, त्याच्यापर्यंत पोचवावा लागतो. आणि पुढचं एक दुसरं माझ्या मनात आलं, ते त्यांनी सांगितलेलं. त्यांनी अष्टकमच्या सिरीजबद्दल म्हटलं, तर ते मला आवडलं की हल्ली सगळेजण असं सांगतात की तुम्हाला जर काही यूट्यूबला टाकायचं असेल, छोटं छोटं टाका, 15 मिनटापेक्षा. आणि लोक आताची तरुण मुलं पण सांगतात, किंवा एक चांगले प्रॅक्टिस करणारे लोक, किंवा चांगल्या संस्थेमध्ये असणारे लोक, किंवा जी माणसं गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये आहेत, अशा 1-2 गव्हर्मेंट सर्व्हिसमधल्या IAS केडरमधल्या लोकांनी मला सांगितलं, बाई एक गोष्ट आहे की 10 मिनटं किंवा 15 मिनटातली जर तुमची क्लिप किंवा पोस्ट असेल ना, ती आमच्याकडनं वाचली जाते. ती थोडी पुढे जाऊ द्या, ती आमच्याकडनं वाचली जात नाही. तसं आता त्यांनी म्हटलं तसं 1 आणि 1.5 मिनटं आयडियल आहे. कुणी वाचत नाही असं होतच नाही. ती पाहतात मिनटाची, चला पटकन पाहू. 10 मिनटाचे तरी विचार करतील की ठीक आहे, थोडा वेळ मिळाला तर पाहू. त्यामुळे त्यांची ही सूचना मला आवडली की त्यांना त्यांच्या कीर्तनातली क्लिप छोटीशी जरी टाकता आली ना, की बस आता हे पद आणि त्या पदावरचं अगदी थोडंसं विवेचन, त्या 1.5 मिनटाचं किंवा 2 मिनटाचं जर यूट्यूबवर आलं, तर मला असं वाटतं की त्यांना पुन्हा कीर्तन ऐकावं असं वाटेल, किंवा यूट्यूबवरनं व्हिडिओवरनं बघावं असं वाटेल. म्हणजे हा पण एक प्रयत्न त्यातला मला आवडला, त्यांनी जे म्हटलं आहे ते. आणि दुसरा एक मला वाटलं की त्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये मला असं वाटलं की त्या खूप छान कीर्तन करतील पुढे, आणि आत्ता करतातच आहे, त्याचा अर्थ असा नाही, पण जी मॅच्युरिटी मी त्यांच्या 50शीत अपेक्षित आहे ती त्या देऊ शकतील आपल्याला, की समाजाला एक अतिशय चांगली कीर्तनकार, जसं नावाजलेली माणसं असतात तसं त्या वयात त्यांना ते मिळेल, अशी एक माझी धारणा आहे. दुसरं मला जे मांडायचं आहे ते वझे सरांच्याबद्दलचंही मांडायचं आहे. त्यांनी जे कीर्तनाच्या विषयी सांगितलं, त्यात त्यांनी आचरून दाखवलेला एक सर्वात मोठा भाग आहे, तो म्हणजे ती कीर्तनाची बिदागी घेणं, किंवा त्याकरता काही कार्य करणं, हे त्यांनी केलं नाही. आणि आजही ते अत्यंत निस्पृहतेने हे सगळं कार्य चालवत आहेत. फार अवघड गोष्ट आहे. आणि त्यावरतीच त्यांनी मांडलेले जे विचार आहेत, दोन्हीचीही उत्तरं दोघांच्याकडनं मिळालेली आहेत. एक उत्तर त्यांनीच सांगितलं की गोव्यामध्ये मी ज्यावेळी ह्या निस्पृहतेने हे कार्य करायला लागलो, माहिती नाही, मी रस्त्यावरनं जरी गेलो तरीसुद्धा लहान मुलांच्यावरती तो संस्कार जो रुजला आहे, ती मुलं मला जय श्रीराम म्हणतात. कुठून आलं ह्या? आणि एकदा लहानपणी रुजलं ना की बस रुजलं, मग मोठेपणी शिकवणं अवघड जात नाही. गोष्ट अशी आहे की त्यांनी मुलांचं कौतुक करू दे, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्यांना बघितल्याबद्दल आदरच निर्माण होतो. ती व्यक्ती पाहिली की जो आदर आहे, तो आदर त्या लहान मुलाकडनं पण झाला ना, प्रकट झाला, त्याच्याकडनं अभिव्यक्त झाला. याचा अर्थ असा की निस्पृह कार्य करणारा मनुष्य समाजामध्ये नेहमीच वंदनीय ठरतो. आता समजा धरून चाला की त्यांनी ठरवलं की मी निस्पृहतेनेच कार्य करायचं, मी नाहीच पैसे घ्यायचे. आता आपण म्हणू हे सगळ्यांना कसं म्हणता येईल, असं कसं होईल? परंतु मी एक सांगू शकते, म्हणजे सुदैवाने मला
त्यात पडावं लागलं नाही, मी पडले नाही. कटाक्षाने मी तसं केलं नाही. त्याचं कारण असं की माझ्यावरती प्रपंचाची जबाबदारीच नाही आणि 2 वेळच्या भाकरीला मला काही कमी नाही. त्यामुळे मला मिळालं नाही मिळालं ह्यानी माझ्यात काय फरक पडणार आहे? म्हणजे माझ्यासारख्यानी फार त्याग केला वगैरे असं म्हणण्यासारखं काही नाही आहे. मी ठीक आहे माझ्या परिस्थितीमध्ये आणि मी काहीही बिदाकी न घेता मी करू शकते, करू शकले आणि आयुष्यभर केलं, प्रामाणिकपणे केलं. पण एक गोष्ट मला जी माझ्यापुरती चांगली किंवा आनंदाची वाटते ती अशी की सुदैवाने एवढ्या 36 ते 40 वर्षाच्या माझ्या प्रवचन करण्याच्या कारकिर्दीत मला कधीही म्हणजे अगदी एकदाही कुठल्याही पैशाचा मोह झाला नाही. ही एक गोष्ट मला माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे मला त्याचा संतोष आहे की मी घेत नाही. आता इथे 1.25 लाख रुपये दिले, घ्यावे का? त्यांनी अमुक दिलं तर घेतलं असतं तर बरं झालं असतं. आपण ते दुसरीकडे लोक थिअरी सांगतातच ना, अहो नाही हो तुम्ही नका वापरू, तुम्ही घ्या पण दुसऱ्या संस्थेला द्या. त्याच्यावरती आपलं उत्तर ठरलेलं आहे ना की अहो तुम्ही चांगलं काम करताय, मला देताय हे पण चांगलंच काम आहे, मग तुम्ही तुमच्याच हाताने दुसऱ्या संस्थेला द्या ना. तुमचं माझ्याकडे घेऊन मी दुसऱ्या संस्थेला देण्याची काय गरज आहे? नाही, मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मी काही अशी कोणी निर्लोभ जन्माला आलेली व्यक्ती असेन असं नाही आहे. पण तुम्ही जेव्हा निस्पृहतेने कार्य सातत्याने करत राहता तेव्हा निर्लोभता तुमच्या अंतःकरणामध्ये चांगली मांडते, निश्चितपणे ती तुमच्यात येते. लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं तसं की त्यांच्याबद्दलचा जो आदर गोव्यामध्ये आहे त्या आदरातून कार्य किती होत आहेत बघा ना. ती निस्पृहता त्याचं फळ देतच राहते. जे अंतःकरणात ज्या तळमळीने त्यांनी योजलं आहे ते पुरं होत आहे. कारण शेवटी काय परमेश्वर त्याच्यामागे उभा राहतो. आणि त्यामुळे आता आपले बुवा म्हणाले त्याप्रमाणे की आपण अधिकाधिक निस्पृहतेने वागण्याचा प्रयत्न करावा. प्रापंचिक आहेत. कीर्तन करणारा पुरुष तर तो स्वतः कुटुंबाचा प्रमुखच असल्यामुळे पैसे न घेता कीर्तन कर असं होऊ शकत नाही. परंतु समजा असं ठरवलंच एखाद्यानी व्रत म्हणून की नाहीच घ्यायचं, बघू काय व्हायचं ते होईल, मी अयाचित वृत्तीनीच राहीन. आणि अयाचित वृत्तीने जर मनुष्य राहिला आणि अयाचितता जर प्रामाणिक ठेवली तर त्याला खरंच काही कमी पडत नाही. कारण हा काही घेत नाही हे म्हटल्याबरोबर समाज इतका सजग असतो की तो त्याच्यापर्यंत आणून देतोच देतो. कदाचित काही काळ कठीण जाईल पण सर्व काळ कठीण होणार नाही. आणि दुसरं असं आहे की हे बोलणं अवघड असतं, परंतु अनुभव घेतला तर ते सत्य असतं की नाही आपण काही घेत म्हटलं की परमेश्वर त्याची कोणतीच गोष्ट अडू देत नाही. हे असं बोललं की माणसाला वाटतं हे उगीचच आपली नुसती श्रद्धा नाही आहे ही. हा अनुभव आहे. नाही लागायचं बहुतेक. कारण काय आहे, आपण जेव्हा काही स्वीकारत नाही, काय पुण्याई निर्माण होते माहीत नाही किंवा वातावरणामध्ये काय अनुकूलता निर्माण होते माहीत नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये जो विचार येईल त्या विचाराला पूर्ण करण्यासारखी परिस्थिती खरंच निर्माण होते. म्हणजे हे सगळं आपण बोललो तर चमत्कारासारखं काहीतरी मोठेपण असं नाही आहे. कुठलीही गोष्ट आता म्हणजे मी माझ्या उत्तरायणामध्ये आले ना, त्यामुळे मी आपल्याला हे अधिकार आणि कारण तुम्ही काय गैरसमज कराल त्याचा विचार करायचं कारण नाही. म्हणजे ह्या बाई आपलंच काहीतरी सांगतायत मोठेपणा अशा करता नाही सांगत आहे. पण आपण पुढच्या आयुष्यामध्ये अनुभव घ्यायला लागतो. एका चांगल्या पद्धतीने हा अनुभव तर वजेबुवा घेतच असतील. कारण ते त्यांच्या बोलण्यातली जी तळमळ आहे ना तीच कळते की काय त्यांचं समर्पण आहे, काय त्यांची उत्कटता आहे त्याच्या मागची. जे काही कार्य आता धरून झालं माझ्यासारख्याने एक 30-40 वर्ष हे काम केलं. आता कोणतं कार्य करायचं किंवा हे असं व्हावं असं मनात आलं, योजिले ते व्हावे. जसं समर्थांनी म्हटलंय की मी जे जे योजावं ते रामरायांनी माझं पुरं करावं. खरंच पुरं होतं, खरंच केलं जातं. त्यामुळे जर का माणसाला अगदी मी काहीही घेणार नाही आणि तरीही मी माझा उद्योग करेन, माझा व्यवसाय करेन
किंवा कीर्तनासारखी सेवा करेन तर निभेल का? तर मी आज पांढरे झालेले केस उन्हाने झाले नाहीत, त्यामुळे आपल्याला सांगू शकते माझ्या अनुभवाने की निभेल, उत्तम प्रकारे निभेल. खूप श्रीमंत होऊ असं नाही, पण आपल्याला जे आवश्यक आहे, आपल्या जीवनातल्या सगळ्या गरजा उत्तम प्रकाराने पुरवण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळेल. त्यामुळे जर इच्छा असेल आणि जर कीर्तनकाराला असं वाटलं की आपण काही न बिदागी घेता आपण कीर्तन व्रत म्हणून करावं, त्यांनी करून पाहावं. दुसरं टोक आहे की कार्यक्रम घेताना वाईट वाटेल आपल्याला, मी बोलते एक चांगल्या विषय बोलत असताना. मला खूप चांगल्या एका कीर्तन प्रवचनकारांनी सांगितलं की म्हणाले आपण पैसे घेऊनच करावं. ते घरी आले, मला विचारायला आले होते की बाई मी तुम्हाला विचारायला तर खाजगीत आलो आहे, आता तुम्हाला जे विचारीन ते थोडंसं अधिक आग्रहाने विचारणार आहे. तुम्ही पैसे घेत नाही पण इन काइंड घेता का? म्हटलं मी सरकारी खात्यात नाही, त्यामुळे इन काइंड घेण्याचा प्रश्न येत नाही. मी कधीच कुठेच काहीच घेतलं नाही. वाहन खर्चसुद्धा मी कधी घेतला नाही. मी माझ्या खर्चानी जाते, मी माझ्या खर्चानी परत येते. कुठल्याही प्रकारची अपेक्षा मी करत नाही. तर मला म्हणाले, एकदा ठीक आहे म्हणाले, खरं बोलताय? म्हटलं हो खरं बोलते. पुन्हा म्हणाले खरं बोलताय? म्हटलं हो खरं बोलते. तुम्हाला इतका अविश्वास का वाटतो? नाही म्हणाले, बोलतो नंतर सांगतो. म्हणाले नक्की खरं? म्हटलं हो. तुम्ही त्रिवार खरं विचारलं, त्रिवार खरं. आता सांगतो म्हणाले. आता तुम्ही इतक्या खरा निघालात म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी म्हणाले येईल ते कीर्तन किंवा येईल ते प्रवचन घेतोच, तो काही प्रश्न नाही. पण म्हणाले आवर्जून मुंबईतली पावसाळ्यातली कीर्तन प्रवचनं घेतो. त्याचं कारण असं की त्यांचे कार्यक्रम सामान्यतः मंडपामध्ये मंडप घालून केले जातात. जेव्हा मुंबईत खूप पाऊस पडतो त्यावेळी तो रपारप पडणारा पाऊस तो सगळा मंडप भिजवतो. त्यामुळे लोक मंडपामध्ये कार्यक्रमाला येऊ शकत नाही, कार्यक्रम होत नाही किंवा होणार नसतो. मी त्या संयोजकांना विचारतो, त्या पाऊस पडणाऱ्या तशा मंडपामध्ये येऊन मी माझं कीर्तन किंवा प्रवचन तासाचं 2 तासाचं मी करतो आणि जातो. ते म्हणतात नाही हो, इथे श्रोताच नाही तर तुम्ही काय करणार, पण माझी बिदागी मला द्या. मी जरी कीर्तन आणि म्हणाले बिदागी न सोडता किंवा कीर्तन न करता बिदागी मिळवायचा पावसाळा हा उत्तम काळ आहे. म्हणजे 2 टोकं सांगायचं ना की वझेबुवांना तर हे ऐकवणार पण नाही, आपळेबुवांना हे ऐकवणारच नाही. कारण या लोकांनी आपले आयुष्य याच्याकरता दिलेली आहे, तो कीर्तन व्यवसायाकरता. आणि त्यामुळे सगळे प्रकार हौसे नवसे आहेत. त्यातनं एक आहे, त्यांनी सांगितलं तसंच की उगाच काहीतरी उरापोटावरती आपण आपले ध्येय किंवा आपले काही नियम किंवा आपल्या अटी किंवा आपण आपले निश्चय संकल्प करू नये. आपल्याला जे झेपतील तेच करावे, झेपतील तसेच करावे, झेपतील तितकेच करावे. बिदागी घ्यावी का घेऊ नये असं म्हटलं तर आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण बिदागी घ्यावी. बिदागी देण्याची आजकालची ज्या प्रकारची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बिदागी घ्यावी. आपल्याला जर वाटलं ही आपल्याला खूप आहे, कारण आजकाल चांगल्या संस्थांमधनं पुष्कळ चांगली बिदागी आहे. 20,000, 25,000 अशी 50,000, 1,00,000 अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक खाजगी बिदागीसुद्धा देतात. घेतली बिदागी, त्याच्यातलं आपल्याला काय स्वीकारायचं आहे ते तेवढं आपण स्वीकारावं. जे उरलेलं आहे ते आपण समाजाचं ऋण म्हणून त्याला देऊन टाकावं. आता माझे सद्गुरूंचा जवळचा अनुभव सांगते आणि हा विषय संपवते की त्यांनी कीर्तनामध्ये मी पैसे घेऊन कीर्तन करतो असं कधी केलं नाही, पण कीर्तनामध्ये जे थाळीमध्ये येऊन पडतं ते त्यांनी घरातलेच तबलजी आणि हार्मोनियम वाजवणारे म्हणजे साथीदार दोघंही घरातलेच असल्यामुळे आता असं व्हायचं की आता आप्पांचं कीर्तन आहे, जे लोक आप्पा पैसे घेत नाहीत, थाळीत भरपूर पैसे यायचे. जे काही आले ते पैसे जर अधिक प्रमाणात आले तर घरातलीच ही 2 माणसं त्या दोघांना त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे त्या काळी ते 2 द्यायचे, उरलेले पैसे ठेवून द्यायचे.
आता स्वतः आप्पा नोकरी करत होते तोपर्यंत त्यांचं घर त्यांना चालवता येत होतं. जेव्हा मुंबईचे आपले कछुआवाले गोखले त्यांनी सांगितलं की आता आप्पा तुम्ही फक्त लिखाण करा, आता नका नोकरी करू, नोकरीचा त्रास लावून घेतला की आता वझीरबाबा म्हणाले तसं मी माझं सगळं सोडून दिलं आणि मी या विषयाला वाहून घेतलं. तसं अनंतराव आठवल्यांनी वाहून घ्यावं अशी इच्छा गोखल्यांनी प्रदर्शित केली. आप्पा म्हणाले अहो पण माझं प्रपंच आहे, माझा प्रपंच मला चालवला पाहिजे, त्यामुळे मला माझी नोकरी केलीच पाहिजे. ते म्हणाले तुमच्या प्रपंचाला किती पैसे लागतात, मी चालवू शकतो ना, तुम्ही तो घ्या, म्हणजे मी तुम्हाला घर चालवण्यासारखं मग तुमची सगळी कर्तव्य पुरी होतील असं सगळं मी देईन, तुम्ही तुमचं कार्य करा. ते म्हणाले ठीक आहे. स्वतः पैसे कमवत असताना ज्या पद्धतीचं जीवन ते जगत होते त्यांनी ते निम्म्यावर खाली आणलं, कारण प्रिन्सिपॉल होते कॉलेजचे, त्यावेळेचा पगार चांगला होता त्यांचा. त्यांनी कमीत कमी म्हणजे किती कमीत कमीवर आपलं आणलं की बस एवढ्यावर भागेल. त्यांच्या प्रपंचामध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी जोपर्यंत प्रपंच केला तोपर्यंत घरामध्ये स्टीलचा चमचासुद्धा खरेदी केला नाही, सोडून दिला सगळा. पुढे काय आहे आणि काय नाही मी करणार नाही. आणि जेव्हा आता लोक गुरु, कारण त्यांनी सांगितलं मला देवाचं दर्शन झाल्याशिवाय मी कुणाला उपदेश करणार नाही की हो तू नाम घेतलंस तर तुला देवाचं दर्शन होईल. आता म्हणाले जेव्हा लोकांनी सांगितलं आम्हाला तुमचा गुरुमंत्र पाहिजे, आता दासगणू महाराज नाहीत, ही परंपरा पुढे नेली पाहिजे, मग आपण म्हणाले मला मोकळं करा, मला उत्तरकाशीला जाऊ द्या, मी माझी साधना करीन, साधनेनंतर जेव्हा मला देवदर्शन होईल तेव्हा मी तुम्हाला गुरुमंत्र देईन. आता ते गुरुमंत्र द्यायला लागल्यानंतर ती लवकरच्या काळात झालं, त्यांना वयाच्या 54व्या वर्षी दर्शन झालं नारायणाचं. तर दर्शनानंतर त्यांनी जेव्हा गुरुमंत्र द्यायचा तेव्हा गुरुच्या चरणी म्हणून काहीतरी ठेवणारच. आता ते जे येणार आहे मिळणारी ती जी गुरुदक्षिणा, त्या गुरुदक्षिणेवरती त्यांनी ज्या दिवशी पहिले पैसे स्वीकारले त्या दिवशी गोखल्यांना सांगितलं आता तुम्ही द्यायचे नाही, आत्तापर्यंत तुम्ही प्रपंच चालवलात, मी 46-47व्या वर्षी नोकरी सोडली, आता माझं वय 54 आलं, तुम्ही 6-7 वर्ष हे प्रपंच चालवला. आणि गुरुदक्षिणेत सांगायचं असं की आली गुरुदक्षिणा म्हणून ती सगळी स्वतः करता वापरली नाही. प्रपंचामध्ये त्यांनी कधीही, मी म्हटलं शेवटपर्यंत त्यांनी वयाच्या 70व्या वर्षापर्यंत प्रपंच केला, एकही वस्तू व्रत आहे. म्हणजे जर कीर्तनकाराची मानसिकता जशी आहे म्हणजे त्याला, कारण ही आध्यात्मिक जोड आहे, आचरणाची जोड आहे, ही वैचारिक बैठक आहे. कीर्तनकाराची वैचारिक बैठक, त्याला आचरणाची शुचिता किंवा आचरणाची विशेषता काय, आपण नियम म्हणून काय स्वीकारावी, एक कीर्तनकार म्हणून काय स्वीकारावी, किंवा एक व्रत म्हणून जर काही आचरलं तर येणारं वाणीचं सामर्थ्य कसं यावं, वाणीला सामर्थ्य कीर्तनकाराला असो किंवा कुणालाही असो, एक भूमिका अशी अभ्यास करू शकतो, मांडू शकतो, हे सगळं आहे. पण आपण कीर्तनाच्या आधी जेव्हा किंवा मला माहीत नाही आपण काय संकल्प करता किंवा देवापुढे काय मागणं मागता किंवा त्याला काय त्यावेळी निवेदन करता. मी त्याला एक निवेदन करते, आपल्याला आवडलं तर बघा, मी त्याला नेहमी म्हणते प्रामाणिकपणाने मी अभ्यास केलेला आहे, माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे अभ्यास केला आहे, इथं येऊन प्रवचनाला बसली आहे. अभ्यासात भगवंता शक्यतो कसूर केली नाही आहे, पण आता बोलायचं आहे तर बोलणं माझं आहे, रंग तुझा आहे, रंग तुला भरायचा आहे. ते जास्तीत जास्त सकस व्हावंच वाटत असेल आपण ही भूमिका, आपण सामान्य माणसं आहे, कोणत्याही टोकाचा त्याग नाही करू शकत, जितकं जमेल तितकं आम्ही त्यागी जीवन ठेवावं, आर्थिक लोभ ठेवू नये, प्रसिद्धीचे हाव म्हणून कशाच्या मागे लागू नये, आणि आपलं एक तत्व किंवा आपला ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण स्वाभिमान म्हणतो, स्वसन्मान म्हणतो, तो आपण कधीही जाऊ देऊ नये. एका मर्यादेपर्यंत दुसऱ्याच्या करता नम्रच असावं, परंतु तो जर नम्रतेची मर्यादा आपल्या करता ओलांडून जात असेल तर मात्र त्यालाही तिथे दाखवावंच लागेल की आता हे होणार नाही, आता बस. आणि त्यामुळे मला जे वाटले विषय ते मी मांडले आपल्या पुढे.
ते म्हणाले तसं कीर्तनाकरता कोणतं पॅकेज उपलब्ध नाही आहे, पण तरीसुद्धा कीर्तनकाराला त्याचं वार्षिक एक पॅकेज मनाशी तरी ठरवावं लागतं, कारण इतके तर मिळाले पाहिजेत. आणि त्यांनी सांगितलं तसंच आहे की खरंच आहे, 7 स्टार ट्रीटमेंट ही अनेक कलाकारांना असते, पण यांना कीर्तनकार असो प्रवचनकार असो कोणी विचारत नाही, कारण अनुभव सगळे घेतलेले आहेत. आपण जेव्हा जेव्हा अनेक ठिकाणी जातो फिरतो तेव्हा याचे अनुभव आपल्याला येतात. माईक सिस्टीमबद्दल ते म्हणाले ते तर इतकं खरं आहे की आपल्या मंडईमध्ये चंद्रशेखर जोशींचा दवाखाना पुढे त्यांचे चिरंजीव चालवायचे. मी तुळशीबागेमध्ये जेव्हा प्रवचनाला जायची तेव्हा ते त्यांच्या पत्नी यायच्या ऐकायला, तर ते त्यांच्या पत्नींना सांगायचे की त्या कल्याणीला सांग की अगं तुझा आवाज पूर्वी कसा होता, आता कसा झाला आहे, कसा होणार. कारण प्रवचनकाराच्या 40, 50, 70, 80 लोकांच्या 100 लोकांच्या पर्यंतच्या प्रवचनाच्या सभामंडपामध्ये कोणी माईक लावत नाही, माईक देतच नाही. मला तर सगळे लोक म्हणायचे अगं पैसे घेत नाहीस ना, मग एवढं तर सांग की तुम्ही माईक द्या. म्हटलं नाही, अजून आपला घसा कणकणीत आहे. पण म्हणजे आवाज कसा बिघडतो, कसा ते दरवर्षी सांगायचे कल्याणीला सांग गेल्या वर्षीपेक्षा पुन्हा यावर्षी तुझा आवाज खराब झाला आहे, कुठं गेला आवाज तुझा, आवाजाची जातकुळी कशी बदलते. सांगायचा हेतू असा की ते म्हणाले ते खरंच आहे की कीर्तन आणि त्या माईकवर सुद्धा कीर्तनकाराचा आनंद अवलंबून आहे बरं का. मी माझ्या प्रवचनकारावरून सांगते, आपल्याला तर बारीक बारीक संगीतातला स्वर जाणायचा असतो, आम्हाला ढोबळ कळला तरी आवाज पुढे गेला तो पुरतो, पण सुंदर माईक असेल ना तर जी एकाग्रता होते आणि जे बोललं जातं ना त्यात नक्की 20% तरी फरक पडतो, निश्चित फरक पडतो. ते म्हणाले ते मी अगदी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. त्यानंतर त्यांचा मला तो विषय मी आपल्यापुढे मांडला. दुसरा एक विषय मला त्यांचा आवडला होता, तो असा की काय काय विशेषणं देतील, आणि त्यांनी ते फार नम्रपणाने फार छान सांगितलं. हरिभक्तीपरायण, हरिभक्तपरायण काही असो, ही जी काय बिरुदावली लावतात ती लावणाऱ्याला तरी किती कळते कोणाला माहिती. आपला बोलायचं म्हणून काहीही बोलत असतो. आणि तुम्हाला सांगते यांचे कीर्तनकारांचे तरी परिचय द्यावे लागत नाहीत, वक्त्याचे तर परिचय देतात ना, दरवेळी असं वाटतं की आपण नवा जन्म घेतलेला आहे, आपल्याला माहीतच नव्हतं हे काय आहे. आपले गुण एवढे आपल्या भयंकर काय वाटेल ते बोललं जातं. आणि दुर्दैवाने जर आपण खरं समजायला लागलो ना तर परिस्थिती फार अवघड आहे. यांनी म्हटलंय ते अगदी खरं आहे. आणि त्यांचा मला एक मुद्दा फार आवडला की निषेधात्मक असलं तरीसुद्धा शिक्षणच आहे. म्हणजे नेहमी आपल्याला उपयुक्त ठरणारं पॉझिटिव्हच शिक्षण किंवा सकारात्मकच शिक्षण पाहिजे असं कोणी सांगितलं आहे. नकारात्मक शिक्षणसुद्धा पुष्कळ उपयोगी पडतं. आणि त्याचं एक उदाहरण सांगते आणि आपला विषयाची शेवटाला येते. मी अशाच फर्ग्युसन कॉलेजच्या फिरोदिया हॉलमध्ये काही बायकांनी ठरवलं होतं की आपण काहीतरी ऐकायचं. तर मला तो जो नाव सांगत नाही मुद्दाम म्हणून, पण ठीक आहे म्हटलं मी येईन, काही अडचण नाही. तर मला एका बाईंचा फोन आला, म्हणाले अहो मला कळलं आहे की तुम्हाला त्यांनी बोलावलं आहे प्रवचन, जाऊ नका बरं का तिथे, त्या बायका अजिबात ऐकत नाहीत, त्यांचं काही लक्ष नसतं, त्या झोपतात. पण मी म्हटलं त्यांनी म्हणू दे, आपण जाऊ आता पहिल्यांदा, बघू काय होतं ते. मी गेले प्रवचनाकरता म्हणून आणि म्हटलं आपण अगदी इंटरेस्टिंग, अगदी अशा गोष्टी गप्पा असं थोडंसं जे मनाला बरं वाटेल आणि थोडी उत्सुकता वाटेल असेच विषय मांडावेत म्हणून असाच विषय घेऊन गेले होते. आणि त्या गोष्ट मी नुसतं देवाचं नाव घेतलं, बोलायला सुरुवात केली, सगळ्या झोपल्या, कोणीही जागं नव्हतं. आणि आता पुढं काय, कारण अशक्य, केवळ अशक्य, म्हणजे इतकाही मी मोठा श्रोता पाहिला नव्हता. आणि त्यामुळे ते म्हणाले त्याप्रमाणे एक शिक्षण आहे, घ्यावं सगळं शिक्षण घ्यावं, जावं पाव, तो अर्धा तास काय करायचं आहे ते करून, ते प्रवचन म्हणजे काय मी काय बोलले ते आप लिखे आप पडे तसं आहे ते, की मीच केलं, मीच ऐकलं फक्त, बाकी कोणी ऐकलं नाही. आणि त्यांनी जे कीर्तनाचे विषय वसेबुवांनी सांगितले की त्यात अनेक विषयांचा अंतर्भाव असावा, चौफेरपणा असावा, वाचनाला चौफेरपणा असावा, तसं
एक सद्य परिस्थितीमधली किंवा रोजच्या घडणाऱ्या ज्या बातम्या किंवा घटना आहेत त्याचा उल्लेख तर जरूर असावा. लोकांना ते फार अपील होतं. लोकांना असं वाटतं अरे कीर्तनकारांना अगदी आजचा विषय माहिती आहे आणि तो जर आपल्याला फार छान तऱ्हेने मांडता आला आणि श्रोत्याला असं वाटलं की ते काय म्हणतायत तो संदर्भ आम्हाला कळला, म्हणजे ते मांडतायत वेगळं पण आम्हाला कळलं की त्यांना काय मांडायचं, त्याच्यात तर त्यांना आणखीन आनंद होतो की वक्ता आमची पण परीक्षा घेतो पण आम्हाला कळतं बरं का. आणि काही काही कीर्तनकार प्रवचनकार तर म्हणतातच की आम्ही जे संदर्भ देतो बोलतो ज्या पद्धतीने विषय मांडतो त्याला पूर्णपणे प्रतिसाद आम्हाला फक्त पुण्यात मिळतो. आम्हाला इतरत्र पुण्यातला माणूस इतका तयार श्रोता आहे की त्या श्रोत्याकडनं आम्हाला असा श्रोतानं सर्वदूर तयार व्हायला पाहिजे. सवाई गंधर्वला येणारे गायक कलाकारसुद्धा वादक कलाकारसुद्धा म्हणतात की आम्हाला पुण्यात यायला आवडतं कारण इतका समुदाय पाहायला मिळतो म्हणून नाही, इथे आमच्या बारीक बारीक हरकतीवरती आम्हाला दाद मिळते. इथे अगदी आमचं गाणं वाचणारी माणसं आहेत, नुसती कानाने समजून घेणारी नाहीत. असो अशा अनेक प्रकारांनी कीर्तनाच्या संदर्भामध्ये विचार आपण सगळ्यांनी मांडले. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी त्या संदर्भामध्ये विचार आहे, निश्चित मत आहे, धोरण आहे आणि आपण कसं पुढे जायचं हेही आहे. आता ह्या लहान आपण कीर्तनकारांचं म्हटलं तर त्यांनी पण त्यांची उद्दिष्ट ठरवावीत की आपण काय करावं आणि कीर्तन करावं. जसं आपले मुंबईचे निजामपूरकर बुवा, निजामपूरकरांच्यापैकी एक निजामपूरकर जगदीश निजामपूरकर, तर अप्रतिम प्रवचन आणि उत्तम कार्डिओलॉजिस्ट आहेत. पण ते म्हणाले मी माझ्याकडनं ठरवलं आहे की महिन्यातनं मला एवढी 4 दिवस सुट्टी घेता येते तर तेवढी 4 दिवस मी प्रवचनं करतो. सांगण्याचा हेतू असा की आज आपण कीर्तन करत आहात, आपल्याला साधक बाधकतेने आपलं करिअर कोणतं प्रभावी ठेवायचं आहे, कोणतं दुय्यम ठेवायचं आहे. आपली कीर्तनाचा व्यासंगही सोडू नये. आपलं करिअर वेगळं असलं तरी याच्याकरताही व्यवस्थित वेळ देत राहावा. देता येतो आपल्याला जो वेळ आहे त्यातला वेळ मिळतो. त्याचं एक शेवटचं उदाहरण सांगून विषय संपवते. मुंबईला आमच्याकडे एक असंच काही पौरोहित्याचं काम होतं आणि घरामधला तो समारंभ जो काही प्रयोग असेल तर त्याच्याकरता म्हणून एक पुरोहित आले होते आणि ते म्हणाले फक्त माझी वेळ तेवढी आपण सांभाळा, सगळी घरात तयारी ठेवा, मी येतोच वेळेमध्ये. आणि बरोबर 7ला आले, बरोबर 9ला संपवलं. आम्ही त्यांना म्हटलं तर तुम्ही जेवून गेलात तर आम्हाला हो म्हणाले मी जेवणार तुमच्याकडे. आणि ब्राह्मण भोजन दक्षिणा सगळं झालं आणि म्हणाले निघतो. तर म्हटलं हे सगळं एवढं काटेकोर कशा करता. ते म्हणाले माझ्या घरात माझे वडील माझे आजोबा पौरोहित्यच करत होते, मी सुद्धा पौरोहित्य करतो आहे, मी MTech PhD आहे, मी एका कंपनीमध्ये CEO आहे, त्यांची खाली गाडी प्लेमाऊथ होती, त्या गाडीने तो माणूस निघाला होता. पण तो म्हणाला घरातला परंपरागत आलेला जो उद्योग आहे आमचा तो उद्योग सोडायचा नाही आणि मी सोडत नाही. मी सकाळच्या वेळामध्ये येऊन उद्योग करतो आणि मग कामाला जातो. त्यांना खाली सोडायला जायच्या आधी मी त्यांना साष्टांग दंडवत घातलं. कुठे काही दाखवलं नाही. त्यांचा सगळा वेश वागणं केलेलं सगळं एकूण पौरोहित्याचा तो प्रयोग इतका उत्तम. म्हणजे असे उदाहरणं आहेत. या माणसांना आपल्या डोळ्यापुढे ठेवावं आणि आपण आपापल्या क्षेत्रात काम करावं. जसं वजीबुवा करतायत की एक छान वचन नेहमी सांगितलं जातं, अंधार फार झाला पणती जपून ठेवा. तर आपण या कीर्तन परंपरेची पणती जपण्याचा आणि आमचे क्षितिजी पाटुकले पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, त्यांचे डोळे खूपच क्षितिज आहे तसेच आहे तिकडे लागलेले असल्यामुळे त्यांनी तर सांगितलं हा दीप नाही आपल्याला दीपोत्सवच करायचा आहे, त्यामुळे पणती नाही हे आपलं सगळं उत्तम होईल असं बोलून आपला विषय मी इथे सांगतो. विलक्षण आणि थोडासा लांबलेला जरी असला तरी अजिबात न संपावं अशा पद्धतीनं आदरणीय कल्याणीताईंनी बोलतच राहावं आणि आपण सगळ्यांनी त्या विचारांमध्ये न्हावून निघत राहावं अशा प्रकारची एक अतिशय सुंदर संवेदना. हल्ली मला वाटतं असे वक्ते किंवा असे अनुभवसुद्धा अतिशय दुर्मिळ झालेले आहेत. सर्व वक्त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं जे काही
मनोगत मांडलं आणि त्यांचे विचार आपल्या समोर मांडले, या सर्वाबद्दल विश्व मराठी परिषद, कीर्तन विश्व आणि गोमंतक संत मंडळातर्फे मी त्यांच्याप्रती ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा परिसंवादाचा कार्यक्रम आता संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो.